मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह या अंतर्गत आजचे पुष्प 6वे म्हणजेच डॉक्टरांशी सुसंवाद या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपले श्यामस शिक्षण संस्थांचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर शिरोडकर सर, शिक्षण तज्ञ कैलासवासी डॉक्टर एच डी गावकर सर, मातृतुल्य विजयाताई गावकर मॅडम या त्रिमूर्तीस माझे विनम्र अभिवादन. तसेच आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित पालक नाही तिथे कोण माफ करा तसेच आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित स्त्रीरोग तज्ञ माननीय डॉक्टर मोहन राऊत सर, तसेच त्यांच्या सहचारिणी माननीय डॉक्टर मुग्धाताई राऊत मॅडम यांचे मी आजच्या कार्यक्रमात आमच्या संस्थेच्या वतीने शब्दरूपी शुभेच्छा स्वागत करते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर, पर्यवेक्षिका श्रीमती कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती धामापूरकर मॅडम, माझ्या सर्व सहकारी शिक्षिका, तसेच इथे मोठ्या संख्येने ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम केलेला आहे त्या माझ्या लाडक्या विद्यार्थी आणि पालक वर्ग या सर्वांचे पुनश्च एकदा मी स्वागत करते. मुलींनो, आपली शिरोडकर शाळा म्हणजे लालबाग परळ सारख्या गिरण गावातील एक नामांकित शिक्षण संस्था आणि योगायोग म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहे हे आपल्याच शिरोडकर शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तसं पाहिलं तर आपल्या संस्थेचा म्हणजे शाळेचा विद्यार्थी दशेमध्ये डॉक्टरांनी अनुभव घेतलेलाच आहे. तरीही प्रथेप्रमाणे संस्थेची अधिक ओळख करून देण्यासाठी मी आपले मुख्याध्यापक माननीय पाटील सर यांना विनंती करते की सरांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची अधिक ओळख आम्हा सर्वांना करून द्यावी. पाटील सर. थँक्यू. श्यामस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर राका शिरोडकर, शिक्षण तज्ञ एच डी गावकर, फाटक सर, या ठिकाणी उपस्थित मी डॉक्टरांचा उल्लेख मुद्दामून KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी असा जरूर करेल, कारण आम्हाला अभिमान आहे डॉक्टर साहेब तुमचा की तुम्ही आज या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला अतिशय अमूल्य असा वेळ दिला. म्हणून आम्हाला अभिमान तुमचा की डॉक्टर शिरोडकर हायस्कूलचे आपण माजी विद्यार्थी आहात. डॉक्टर राऊत व श्रीमती डॉक्टर राऊत, श्री व सौ, आपलं सर्वांचं सर्वप्रथम मी या श्यामस शिक्षण संस्थेच्या डॉक्टर शिरोडकरांच्या कुटुंबामध्ये, कारण आपणही या कुटुंबाचे घटक आहात, तर मी आपलं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांतर्फे स्वागत, संस्थेतर्फे माझ्या या चिमुकल्या लहान मोठ्या सर्व जे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत, शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी जमलेले आहेत, सर्वांतर्फे पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो. आणि थोडक्यात आपली शाळा आपली संस्था आपल्याला परिचित आहे असं समजून डॉक्टर शिरोडकर हायस्कूल म्हणजे श्यामस शिक्षण संस्था 1936 साली गिरणगाव भागासारख्या म्हणजे आताचा परळ भाग या भागामध्ये डॉक्टर शिरोडकरांनी ती स्थापन केली. 1939 साली KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूलची स्थापना होऊन आज तागायत अतिशय गुणवान असे विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेमधून आजी माजी सर्व शिक्षकांतर्फे या ठिकाणी अव्यवहात सुरू आहे. डॉक्टर साहेब, तुम्हाला सांगण्यास मला अतिशय अभिमान वाटेल की तुमच्या कालावधीमध्ये जी शाळा होती, तुम्ही जी अनुभवलेली शाळा आहे, तीच शाळा आज सुद्धा आपली आहे. तुमच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये जे काही सर्व उपक्रम होते ते सर्व उपक्रम आज या ठिकाणी आपण राबवत आहोत. बाहेरची परिस्थिती कोरोनाची अशी आहे, गेल्या 15 महिन्यापासून शाळा बंद शिक्षण सुरू या संकल्पनेमधून मागच्या वर्षाच्या दीक्षा समारंभापासून तर आजपर्यंत आपले जेवढे उपक्रम शासनाने आपल्याला दिलेले आहेत किंवा आपल्या शाळेचे जे उपक्रम आहेत, एक स्नेहसंमेलन सोडलं तर सर्व उपक्रम आपले या ठिकाणी सुरू आहे.
हा सुद्धा उपक्रम आरोग्य, शिक्षण, मुलांचं आरोग्य या संदर्भातला जो काही उपक्रम या ठिकाणी शासनाला आपल्याला दिलेले आहेत 28 तारखेपासून, तर प्रत्येक दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षक बंधू भगिनींनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. सर, सांगायचा अभिमान असा की HD गावकर साहेबांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही उपक्रम या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे 5H, या 5Hच्या उद्देशाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येत असतो. त्या 5H मधला एक H आज ज्याची उपयोगिता आपल्याला लक्षात येईल. हेल्थ सॉरी हेल्थ, आरोग्य. या आरोग्यावरच आपल्या शरीराची इमारत उभी असते आणि म्हणून आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपलं शरीर चांगलं आणि आपण सर्व जे काही उपक्रम आज या ठिकाणी चांगले करतोय आणि उपक्रमांमध्ये जे सहभागी होतो आपण, त्याचं मेन एम जे आहे ते आपलं आरोग्य चांगलं आहे म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी आज या संस्थेमधून जे काही माझे विद्यार्थी या ठिकाणाहून घडून गेलेले आहे सर्व क्षेत्रामध्ये, चित्रकला असेल, क्रीडा असेल, आपल्या आरोग्य सेवेच्या संदर्भातील असतील, बरेचसे कर्मचारी आज KM हॉस्पिटलमध्ये, नायर हॉस्पिटलमध्ये, जेजा हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आज आपले विद्यार्थी या संस्थेने घडवलेले आहेत. परदेशामध्ये बरेचसे विद्यार्थी आज या संस्थेचा नावलौकिक मिळवत आहेत. फास्ट फॉर फ्युचरच्या संदर्भात सांगायचं झालं तर ही जी आपली संघटना या ठिकाणी उभी केलेली आहे माजी विद्यार्थ्यांनी, हे सुद्धा सर्व आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहे आणि नावलौकिक मिळवलेले विद्यार्थी आहेत. याचं सर्व श्रेय हे HD गावकरांच्या 5H ला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शासनाने आपल्याला स्त्रियांच्या संदर्भातील, मुलींच्या आरोग्याच्या संदर्भातील जो काही विषय दिलेला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे, मी जरी या कार्यक्रमामध्ये आजच जॉईन झाले असलो तरी सुद्धा शासनाने जे काही उपक्रम या ठिकाणी आपल्याला प्रत्येक दिवशी दिलेले आहेत, राहुल मॅडमनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि माझ्याकडे रिपोर्ट आले त्याचे पण की अतिशय चांगल्या प्रकारे व्याख्यान झालं आणि मुलींना सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे आवडलं आणि त्या दिवसापासून तर आजतागायत अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत, चांगला करतो आहोत आणि शाळेचा नावलौकिक वाढवतो आहोत. सांगायचा उद्देश असा, महाराष्ट्र शासन दरबारी असो, EI ला असो, डेप्युटी डायरेक्टरला असो, महाराष्ट्रामध्ये आज KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूल एक नावलौकिक मिळवलेली शाळा आहे आणि हे नाव असंच कायमस्वरूपी टिकून राहो आणि शाळेचे विद्यार्थ्यांचा आरोग्याच्या बाबतीत असेल, बौद्धिक विकासाच्या बाबतीत असेल, क्रीडाच्या बाबतीत असेल आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कस लागतो त्या सर्व क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत. आणि म्हणून डॉक्टर शिरोडकर हायस्कूल हे नाव आज महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेलं नाव आहे. दिल्लीच्या तख्तापर्यंत आपण शाळेचं नाव गाजवलं, यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी नेहमी तत्पर असतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा आज या ठिकाणी डॉक्टर साहेब, मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आणि गोरगरीब वस्तीमध्ये, कारण गिरणगाव भाग म्हटला तर हा काही मध्यमवर्गीयांचा भाग आहे, या मध्यमवर्गीयांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचं कार्य करणारी डॉक्टर शिरोडकर हायस्कूल आहे. आज आपल्याकडे जे काही उपक्रम राबवले गेले ते आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विभाग म्हणजे माहीत झाले आणि आपल्याकडे 5वी पासून तर 10वी पर्यंतचे प्रवेश आज चांगल्या प्रकारे होत आहेत. याचा मला हे सांगताना अभिमान वाटतो की आपली शाळा आज महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा डॉक्टर राऊत, श्री व सौ या राऊत कुटुंबियांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. पाटील सरांच्या प्रास्ताविकानंतर तत्पूर्वी पास फॉर फ्युचर ट्रस्टचे ॲडव्होकेट मुकुंद माडेकर सर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. तर मी संस्थेच्या वतीने सरांचे या कार्यक्रमात स्वागत करते. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह जो आपण गेले 5 दिवस साजरा करीत आहोत, त्याच अनुषंगाने मासिक पाळीसारख्या गहन आणि नाजूक विषयाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी
याच क्षेत्रातले तज्ज्ञ जाणकार व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपले पाहुणे सन्माननीय डॉक्टर श्रीयुत मोहन राऊत सर आणि डॉक्टर श्रीमती मुग्धाताई राऊत मॅडम यांचा डॉक्टर म्हणून आपल्याला तर थोडक्यात परिचय समजलेलाच आहे की जो विषय आपला चालू आहे त्याच विषयामध्ये तज्ज्ञ हे डॉक्टर दाम्पत्य आहे. तर त्यांचा अधिक परिचय करून देण्यासाठी आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती तोरणे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या उभयतांचं डॉक्टर उभयतांचं आपल्याला अधिक परिचय मॅडमने करून द्यावा. तोरणे मॅडम. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी परिचयाकडे वळते. डॉक्टर मोहन राऊत सर आणि डॉक्टर मुग्धाताई, खास तुम्हाला मला विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की एक कुटुंब म्हणून जेव्हा आपण आपली ओळख एकमेकांशी करून घेतो तर त्या कुटुंबातीलच हे प्रमुख घटक किंवा प्रमुख सदस्य म्हणून आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या शाळेमध्ये डॉक्टर मोहन राऊत सर 1ली ते 7वी होते आणि त्यानंतर ते किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये गेले. परंतु इथे खास उल्लेख मी असा करेन की 1ली ते 7वी हा जो 7 ते 10 वर्षाचा कालावधी आहे किंवा शिशु विकास पासून, तर ते जे आपल्या शाळेतलं नातं आहे त्यांचं ते नातं 10वी नंतर म्हणजे 10वी इयत्ता 10वी नंतर आजपर्यंत देखील त्यांचं नातं हे आपल्या शाळेशी आहे. ते कसं, तर त्यांची 10वीची जी बॅच आहे 78 ची बॅच, तर त्या 78 बॅचचे ॲडव्होकेट मुकुंद माडेकर सर, डॉक्टर सुनील गुप्ते सर, ही जी सगळी मंडळी आहे जी नेहमी आपल्या विद्यार्थ्यांशी निगडीत आहेत, विद्यार्थ्यांना मदत करणारी आपली जी पासपोर्ट ट्रस्ट आहे याच्यासाठी जे नेहमी झटणारे आहेत, तर त्यांच्याशी डॉक्टर राऊत सर पण संलग्न आहेत. ते देखील या आपल्या ट्रस्टचे लाईव्ह मेंबर आहेत. आणि हे मी का सांगते, कारण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी असणारी ही सगळी मंडळी आहे. हे दोघेही महान व्यक्तिमत्व हे स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. मग यांची विशेष माहिती काय किंवा यांची विशेष ओळख काय आहे, तर परवा आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर एक सरांविषयी पोस्ट आली होती आणि ती पोस्ट मी तुम्हाला जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला मार्गदर्शन करणारे हे महान व्यक्तिमत्व जे आज आपल्याला लाभलेले आहेत, मोहन सर आणि मुग्धाताई. विद्यार्थ्यांनो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असू द्या किंवा जागतिक पातळीवरची फेलोशिप असू द्या, तर 21 मेला एक महत्वाचा विषय आहे. त्यांचा विषय आहे रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी. तर गर्भधारणा जेव्हा होते, महिलांना जेव्हा गर्भधारणा होते, तर ती नैसर्गिक बाब आहे आणि ही नैसर्गिक बाब घडत असताना जर काही शंका किंवा काही समस्या निर्माण झाल्यानंतर, म्हणजे तो मग गर्भपात असू द्या किंवा गर्भधारणा राहत नसेल किंवा वेगवेगळे उपाय केल्यानंतर सुद्धा जरी बाळ होत नसेल, अशा वेळेला या सगळ्यांच्या पुढे जाऊन डॉक्टर मोहन राऊत सरांनी आणि मुग्धाताईंनी त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. आणि या रिसर्च मधून एक असं निर्माण झालेलं आहे की संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी सेंटर, म्हणजे गर्भपात झाल्यानंतर म्हणजे अनेकदा मिसकॅरेज झाल्यानंतर सुद्धा मातृत्व येऊ शकतं, याच्यावरची जी ट्रीटमेंट आहे, याच्यावरचा जो संपूर्ण अभ्यास आहे, हा अभ्यास या डॉक्टर दाम्पत्यांनी केलेला आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये असं एकमेव सेंटर आहे आणि ते सेंटर असण्याचा मान हा आपल्या डॉक्टर दाम्पत्यांनी मिळवलेला आहे, आपल्या अभ्यासातून आणि आपल्या मेहनतीतून. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये हे एकमेव सेंटर आहे जे सांताक्रूजला आहे, वाकोल्या या ठिकाणी. तर ही फेलोशिप मिळवणारे किंवा अशा प्रकारचा अभ्यास करणारे जेव्हा जागतिक पातळीवरून 35 जणांची निवड होते, लक्षात घ्या, जागतिक पातळीवरून 35 व्यक्तींची 35 डॉक्टरांची जेव्हा त्याच्यामध्ये सिलेक्शन होतं आणि त्या 35 नावांमध्ये आपल्याला आदराने नाव घ्यावं लागतं ते डॉक्टर मोहन राऊत सर आणि मुग्धाताई यांचं. ही विशेष ओळख, ही विशेष बाब आम्हा सर्वांना, तुम्हा सर्वांना, या भारतातील सर्व लोकांना अभिमानाची आहे. आणि ही फेलोशिप मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. तेव्हा या महान व्यक्तींचं जे क्लिनिक आहे
म्हणजे 25 वर्षापूर्वी वाकोला म्हणजे सांताक्रूज वाकोला या ठिकाणी त्यांनी हे प्रसूतिगृह सुरू केलं. आज 25 वर्षानंतर ते एवढं मोठं हॉस्पिटल झालेलं आहे आणि सर्वसामान्यांना देखील आपण तिथे ऍडमिशन घेऊ शकतो, आपली ट्रीटमेंट तिथे करू शकतो. अशा पद्धतीचं संपूर्णपणे जी काही काळजी घ्यावी लागते ही सगळी इथे आहे. तर तेव्हा हे वेगळं आहे. म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल रिसर्चवर त्यांनी अनेक रिसर्च सेंटरमध्ये आपली व्याख्याने दिलेली आहेत दोघांनी पण. मॅडमना सुद्धा टाइम्स ऑफ इंडियाचा हेल्थ केअर पुरस्कार मिळालेला आहे किंवा अचिव्हर अवॉर्ड मिळालेला आहे 2018ला. ग्लोबल हेल्थ केअर अचिव्हर अवॉर्ड देखील मॅडमना मिळालेला आहे. आणि गेली 25 वर्ष या विषयावर त्यांचं वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व सिद्ध झालेलं आहे आता मिळालेल्या फेलोशिपवरून. तेव्हा मी अधिक आपला वेळ घेत नाही. आपल्या मुलींसाठी खास मार्गदर्शन करण्यासाठी सर इथे आलेले आहेत. तर इथे मी सरांचा परिचय थांबवते आणि पुन्हा एकदा सर आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते. धन्यवाद तोरडे मॅडम. बघा मुलींनो, मॅडमने करून दिलेल्या परिचयातून आपले डॉक्टर दाम्पत्य हे फक्त भारतीय नाही तर जागतिक पातळीवरती सुद्धा त्यांनी त्यांच्या विषयामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे. आणि खरंच आम्ही म्हणजे आपल्या शिक्षण संस्थेचे प्रत्येक घटक जे आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहे हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की असे थोर व्यक्तिमत्व आम्हाला लाभले ज्यांच्याशी आपण सुसंवाद साधणार आहोत. तेव्हा ज्या वेळेला प्रत्यक्ष आपण डॉक्टरांशी सुसंवाद सुरू करणार आहोत तेव्हा मला विनंती आहे प्रत्येक विद्यार्थिनी पालक यांना की त्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता ज्या काही आपल्या शंका आहेत मासिक पाळीबद्दल, जे गैरसमज आहेत, ज्या रूढी परंपरा अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये आहेत त्या आपण नक्कीच डॉक्टरांशी सुसंवाद केल्यानंतर दूर करणार आहोत. डॉक्टरांशी संवाद सुरू करण्यापूर्वी हा सप्ताह जो आपण साजरा करत आहोत गेले 5 दिवस त्याचा एक थोडक्यात आढावा मी घेते. दिनांक 28 मे ते 5 जून 2021 हा पूर्ण आठवडा आपण मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह म्हणून साजरा करीत आहोत. त्याची सुरुवात दिनांक 28 मे या दिवशी झाली आणि त्याच दिवशी शिक्षण विभागातर्फे याच आपल्या विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे दिनांक 29 मे या दिवशी आपला जो मुख्य विषय आहे म्हणजे मासिक पाळी आणि व्यवस्थापन याच अनुषंगाने मासिक पाळी आणि खेळ आपला वयोगट मुलींचा हा साधारण 10 ते 14 वयोगटातील मुली त्यांचा असा समज असतो की या दरम्यान खेळू नये किंवा कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा किंवा कोणत्या प्रकारचे व्यायाम केले जावेत. तर त्यासाठी आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती राऊळ मॅडम यांनी प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचा आहार किंवा व्यायाम किंवा एक्सरसाइज या दरम्यान करावी याबद्दल अगदी डेमॉन्स्ट्रेशन सह मुलींना मार्गदर्शन केलं. त्यानंतरचा तिसरा दिवस म्हणजे 30 मे ज्या दिवशी आमच्या मराठी भाषा विषय शिक्षकांनी निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अगदी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता आणि त्यांची मतं निबंधातून त्यांनी छान व्यक्त केली होती. दिनांक 31 मे या दिवशी पालक आणि विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद आयोजित केला होता आणि त्यातूनच आजच्या कार्यक्रमासाठी जी प्रश्नावली तयार झालेली आहे ती त्या कार्यक्रमातून आम्ही तयार केली. यानंतर 1 जून म्हणजे काल आमच्या शाळेच्या काही विद्यार्थिनींनी याच विषयावर आधारित काही व्हिडिओज तयार केले आणि ते व्हिडिओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आले. हा जो सगळा खटाटोप आहे या सगळ्यांमागे उद्देश फक्त इतकाच आहे की मासिक पाळीसारखा जो विषय नाजूक आहे, गहन आहे, ज्याच्यावर चर्चासत्र तर दूर पण खुलेआम त्याविषयी चर्चाही केली जात नाही, मग तो आपला शहरी भाग असो किंवा खेड्यासारखा ग्रामीण भाग असो. तुमचा अधिक वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि सरांकडून डॉक्टरांकडून आपण जाणून घेऊया की या सगळ्या मागे कोणतं शरीर विज्ञान आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण आपल्यामधल्या काही शंका असतील त्यांचं आपण कशा पद्धतीने निरसन करूया हे आपण प्रत्यक्ष डॉक्टरांशी विचारांची देवाणघेवाण करूनच करू. तर मी डॉक्टरांना विनंती करते की डॉक्टरांनी आजच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करावी.
नमस्कार. मी डॉक्टर मुग्धा राऊत. मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे. सर्वप्रथम मला या कार्यक्रमात सहभागी करायला मिळाला म्हणून मी शिरोडकर हायस्कूल आणि पौर्णिमा तोरणे मॅडम यांची आभारी आहे. मी आभारी आहे डॉक्टर मोहन राऊत यांची सुद्धा, कारण ज्या प्रकारे या शाळेनी त्यांची घडण केली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मला आणि माझ्या मुलींना नेहमी येतो. तेव्हा ते आम्हाला काही काही गोष्टी सांगतात तेव्हा माझ्या मुली मला नेहमी म्हणतात, आई, this school seems to have been very progressive even at that times. तर असं त्यांना ह्या पिढीत सुद्धा जाणवणं म्हणजे किती ह्या शाळेने मुलांसाठी कष्ट घेतलेले आहेत आणि किती त्यांची घडण केलेली आहे हे आम्हाला कळून आलं. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका गोष्टीपासून सुरू करूया, जी एक ऍब्सोल्युटली सत्य कथा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी मी माझ्या आजी आजोबांकडे दापोलीला सुट्टीसाठी जायचे. हा आमचा दरवर्षीचा प्रोग्राम होता. एकदा बाहेरच्या अंगणात खेळत असताना काही 2 बायकांना मी बोलताना ऐकलं की हा बाबा स्त्रियांना दर महिन्याचा एक शापच आहे. मला काही फारसं कळलं नाही, तर मी आजीला जाऊन विचारलं, आजी, खरंच का ग स्त्रिया शापित असतात आणि त्यांना शाप लागलेला आहे? हा कसला शाप? तर आजी म्हणाली, अगं, ही ना एक मोठी गैरसमजूत आहे. आणि तिने मला एक भागवत पुराणातली गोष्ट सांगितली की इंद्रानी एका ब्राह्मणाचा वध केला विश्वरूप म्हणून, आणि इंद्राला पाप लागलं. मग त्या पापाचं त्यांनी 4 भागात विभाजन केलं. एक भाग स्त्रियांना आणि बाकीचे 3 भाग कुणाला? वृक्ष, पाणी आणि पृथ्वी. आणि ह्या पापाचा भाग मिळाल्यामुळे स्त्रिया शापित असतात असं मानलं जातं. मासिक पाळी येणं ही एक शाप असते. मी आजीला विचारलं, पण मग फक्त स्त्रियांना का पाप मिळालं, पुरुषांना का नाही मिळालं? आणि जर स्त्रियांना मासिक पाळी येते मग त्याच पापाच्या आधारावर वृक्ष, पाणी आणि पृथ्वी यांना पण मासिक पाळी यायला पाहिजे. आजी हसायला लागली आणि माझी सगळी भावंड जी अंगणात खेळत होती ती सगळे आले. काय झालं? तितक्यात माझे आजोबा खोलीत आले आणि त्यांनी ते वकील होते. तर त्यांनी आम्हाला सगळ्या भावंडांना बसून सांगितलं की मासिक पाळी म्हणजे ही एक नैसर्गिक क्रिया असते. जसं आपण श्वास घेतो, आपल्या फुफ्फुसामध्ये आपण श्वास घेतो आणि इतर आपल्या शरीराच्या क्रिया असतात, तसंच हे मासिक पाळी ही एक क्रिया असते. माझ्या आजोबांनी त्यावेळेला ग्रेज अनाटॉमी म्हणून एक पुस्तक, जे डॉक्टर अगदी बायबल म्हणून वापरतात, ते त्या काळात वाचलेलं होतं. आणि त्यांनी अतिशय सायंटिफिक रित्या आम्हाला सगळ्या भावंडांना, माझे आतेभाऊ, चुलत भाऊ सगळे होते, बहिणी, त्यांना सगळ्यांना बसून नीटपणे एक्सप्लेन केलं. पुढे आम्हाला आजोबांनी एक गोष्ट सांगितली की त्यांचं लग्न 1918 मध्ये माझ्या आजीशी झालं. त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती
की त्यांची बायको म्हणजे माझी आजी आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांमधल्या मुली मासिक पाळीविषयी काहीही गैर प्रकार ह्या घरात होणार नाहीत. माझी आजी कधीही बाजूला बसली नाही आणि कुठल्याही प्रथा आम्ही पाळल्या नाहीत. माझ्या आई वडिलांनीही तेच केलं आणि आम्हीही कुठल्याही त्या प्रथांची पालनं करत नाही. या गोष्टींचं मला नेहमी आयुष्यात नेहमी म्हणजे साधारण म्हणता येईल की रोजच्या आयुष्यात मला दिसतं, प्रत्यय येतो. जेव्हा एकदा माझी एक गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ मैत्रीण मला म्हणाली, मला बाबा सगळं पाळायला लागलं हो, एका बाजूला बसायचं किंवा बाहेर बसायचं, छोट्या ताटलीत खायचं, आंघोळ नाही करायची. आणि जर एक स्त्रीरोग तज्ञाला असं करायला लागलं होतं तर मला ऍक्च्युली धक्का बसला आणि सायलेंटली शांतपणे मी माझ्या आजी आजोबांचे आभार मानले. मी नेहमी आयुष्यात विचार करते, मी का इतकी यशस्वी झाली. मेहनत तर आहेच, थोडीशी हुशारी पण त्याच्याबरोबर आहे, पण मला एक फार महत्वाची गोष्ट वाटते की ज्या प्रकारे स्त्रियांना घरात वागवलं जातं त्याच्यावरती स्त्रियांचं सक्सेस डिपेंडेंट असतं. जर घरातल्या स्त्रीला मानाने वागवलं जाईल तर ती नक्कीच भरपूर प्रगती करू शकेल. आणि ह्याची सुरुवात मासिक पाळीविषयी निरोगी दृष्टिकोनापासूनच सुरू होते. आता मासिक पाळी कशी येते आणि त्याच्याबद्दलचे काय विचार आहेत हे डॉक्टर मोहन राऊत सांगतील. नमस्कार. सर्वप्रथम शाळा शिरोडकर हायस्कूल, सर्व शिक्षक, माझे त्यावेळेचे शिक्षक, मला HD गावकर सर आणि विजयाताई यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्यापासून शिकण्याची संधी मिळाली होती. आता ते पाटील सर, तोरणे मॅडम, कुलकर्णी मॅडम, धामापूरकर मॅडम जे या कार्यक्रमाच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, सगळ्यांना धन्यवाद देऊन मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो. खरंच माझ्या दृष्टीने हा अतिशय मानाचा म्हणा किंवा अतिशय चांगला असा अनुभव आता आहे आणि आपल्या शाळेत येणं एक पाहुणा म्हणून आणि मार्गदर्शन करणं मुलांना ही खरोखरच एक मला मानाची गोष्ट वाटते. माझे क्लासमेट्स डॉक्टर सुनील गुप्ते किंवा ऍडव्होकेट मुकुंद माडेकर यांच्या टचमध्ये मी अजूनही आहे, पण डायरेक्टली शाळेशी असं इंटरॅक्शन करणं हे नक्कीच मला आनंददायी वाटतं. तर आपण प्रोग्रामला सुरुवात करूया. मी एकच मिनिट सांगू शकते, माझी गोष्ट संपलेली नाहीये. आपण गोष्टीचा उर्वरित भाग नंतर बघणार आहोत. एक छोटंसं प्रेझेंटेशन घेऊन मी आलेलो आहे आणि त्याच्यामधून आपण पाहूया की मासिक पाळी म्हणजे काय, ती येण्याची कारणं काय, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या स्टेप्स किंवा पायऱ्या कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि मासिक पाळीच्या वेळी कुठली काळजी घेणं आवश्यक आहे. मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनाचा एक अतिशय अविभाज्य भाग आहे. अर्थात स्त्रीच्या पूर्ण आयुष्यात तिला मासिक पाळी येत नाही, पण एक ठराविक कालावधी आहे की ज्यामध्ये ही मासिक पाळी येते आणि ती कशी येते आणि काय येते हे आपण पाहूया. आणि सगळं सुरू करायच्या आत जसं डॉक्टर मुग्धांनी सांगितलं की हा शाप नाहीये, तर ऍक्च्युअली हे वरदान आहे आणि एक वरदान कसं आहे हेही आपण आता पाहणार आहोत. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट की मासिक पाळीचा संबंध
रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी किंवा महिलांना गर्भधारणा होण्याच्या संदर्भात आहे. आणि निसर्गाचा जो नियम आहे प्रजोत्पत्ती, हे सर्वात महत्वाचं जे निसर्गाचं कार्य आहे हे स्त्रियांच्या मार्फत घडवलं जातं आणि मासिक पाळी हा त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे हा मासिक पाळीचा विषय म्हणजे अगदी असं सिक्रेट ठेवलं जातं, काहीतरी अस्वच्छ आहे किंवा काहीतरी जी गोष्ट आपण त्याची चर्चा करू नये अशी आहे, एखादं गुपित असल्यासारखं समजलं जातं आणि त्याच्यामुळे अतिशय बरेच प्रॉब्लेम्स होतात आणि त्याच्याविषयी एक गूढ वलय सारखं राहतं आणि ज्यामुळे स्त्रीच्या आयुष्याला आरोग्यावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तर प्रत्येक स्त्रीला वयाच्या 10व्या ते 12व्या वर्षापासून साधारणपणे ज्याला मेनार्की म्हणतात, म्हणजे जेव्हा प्रथम पाळी येते तेव्हापासून ते साधारण 45 ते 50, इथे 55 म्हटले पण ऍव्हरेज इंडियन भारतीय स्त्रीमध्ये 45 ते 50 या वयापर्यंत पाळी येऊ शकते. आणि म्हणजे जवळपास 35 ते 40 वर्ष दर महिन्याला ही मासिक पाळी येते. म्हणजे ऍक्च्युली काय होतं की दर महिन्याला गर्भाशयाच्या आतल्या पटलापासून एक प्रकार ब्लिडिंग होतं आणि ते का होतं आणि कसं होतं हे आपण पाहूया. आणि ह्या मासिक पाळीचा मध्ये अपवाद फक्त प्रेग्नन्सीचा किंवा गर्भारपणाचा असतो. म्हणजे जेव्हा स्त्री गरोदर असते त्यावेळेला त्या 9 महिन्यामध्ये ही मासिक पाळी येत नाही. ऍक्च्युली असं म्हटलं जातं की स्त्रीचं, जसं मी म्हटलं की प्रजनन हे मुख्य कार्य आहे, त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये मासिक पाळी ही अपवादाने यायची आणि स्त्री आयदर गरोदर असायची किंवा ती बाळाला दूध पाजायची आणि त्यामुळे पाळी यायची नाही आणि अपवादानेच तिला पाळी यायची. पण आताच्या काळामध्ये तिथे 1 किंवा 2 मुलं असतात, त्यामुळे स्त्री जास्त महिने किंवा जास्त कालावधीसाठी मासिक पाळीचा सामोरं जाते. तर ही मासिक पाळी म्हणजे काय आणि ती काय येते? आता त्याच्यासाठी आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा प्रजनन संस्थेविषयी थोडीशी माहिती घ्यायला लागेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्याविषयी माहिती असेल, बायोलॉजीमध्ये तुम्ही ते शिकला असाल, पण एक थोडक्यात सांगतो की स्त्रीची जी प्रजनन सिस्टीम आहे त्याच्या महत्वाचे भाग म्हणजे गर्भाशय, गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या 2 नळ्या ज्यांना फॅलोपियन ट्यूब म्हणतात, आणि गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब यांच्यामध्ये एक अंडाशय किंवा ओव्हरी असते दोन्ही बाजूला, आणि गर्भाशयाच्या खालच्या भागाला वजायना किंवा योनी मार्ग म्हणतात. आता ज्या वेळेला मुलगी वयात येते, ज्याला म्हणतात मुलगी वयात येते, म्हणजे काय होतं की ओव्हरीमध्ये किंवा अंडाशयामध्ये स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता जेव्हा मुलगी जन्मते त्यावेळेलाच अंडाशयामध्ये छोटी छोटी स्त्रीबीज ज्याला इमॅच्युअर एग्ज म्हणतात अशी असतात आणि त्यांची संख्या एक ठरलेली असते. आणि जोपर्यंत ही संख्या हे सगळे एग्ज किंवा अंडी संपत नाहीत तोपर्यंत स्त्रीमध्ये मासिक पाळी येण्याची प्रक्रिया सुरू राहते. तर ज्या वेळेला स्त्री वयात येते त्यावेळेला मुलगी वयात येते त्यावेळेला काही हॉर्मोन्स, मेंदूमध्ये पिट्युटरी म्हणून जी ग्लँड असते त्याच्यामधून काही हॉर्मोन्स तयार होतात, FSH आणि LH, आणि त्यांच्या परिणामाने ओव्हरीमधून अंड तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. अंड जेव्हा स्त्रीबीज तयार होतं तेव्हा त्यावेळेला ओव्हरीमधून काही हॉर्मोन्स तयार होतात ज्यांना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन म्हणतात, आणि या हॉर्मोन्सचा गर्भाशयाच्या आतल्या पटलावरती परिणाम होतो. आता हे सगळं कशासाठी आहे? तर ओव्हरीमधून स्त्रीबीज तयार होईल, ते स्त्रीबीज ओव्हरीमधून सुटल्यानंतर नळीमधून गर्भाशयात येईल, आणि त्याचा अंडाशयाचा हेतू काय? शेवटी त्याचा हेतू आहे प्रजनन किंवा प्रेग्नन्सी राहणं किंवा गर्भधारणा होणं. त्यामुळे जर योग्य वेळी तर त्यावेळी शुक्रजंतू तिथे असतील तर त्यांचा अंड्याशी संयोग होऊन गर्भ राहतो, आणि जे गर्भाशयाचं आतलं पटल आहे ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात त्याचं काम आहे की ह्या गर्भ आला तर तो तिथे पकडून ठेवणं किंवा तिथे गर्भाच्या रुजण्याची प्रक्रिया होते. तर हे सर्व होण्याच्या दृष्टीने गर्भाशय, अंडाशय, नळी प्रत्येकाचं आपापलं काम आहे. तर हे कसं होतं? तर जे मी म्हटलं तसं
की दर महिन्याला एक स्त्रीबीज उजव्या किंवा डाव्या अंडाशयामधून तयार होतं आणि हे सुटलेलं स्त्रीबीज गर्भाशयामध्ये हे रुजण्यासाठी गर्भाशयामध्ये एक प्रकारची गादी किंवा अस्तर म्हणतात तसं ते तयार होतं, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात. म्हणजे जर प्रेग्नन्सी राहिली तर निसर्ग प्रत्येक महिन्याला तयारी करतो की आता प्रेग्नन्सी राहणार आहे, त्यासाठी गर्भाशयाचा आतलं लायनिंग किंवा पटल तयार असायला पाहिजे. परंतु जर शुक्रजंतूचा अंड्याशी संयोग झाला नाही तर प्रेग्नन्सी राहत नाही. मग काय होतं, तर हे जे अंड जे अतिशय सूक्ष्म असतं ते पुढे वाढू शकत नाही आणि त्याची वाढ थांबते, ते ऍब्सॉर्ब होऊन जातं. मग हे आतलं जे पटल तयार झालेलं आहे त्याचं काय होणार, कारण आता असं झालं की आतलं जे पटल आहे त्याचा काही उपयोग नाहीये. मग आणखी 14-15 दिवसांनी हे जे आतलं पटल असतं ते हळूहळू शेड केलं जातं किंवा ते बाहेर टाकलं जातं, ज्याच्याबरोबर ब्लिडिंग होतं. गर्भाशयाच्या आतलं पटलाच्या पेशी असतात आणि त्याच्याबरोबर जर अंड्याचा भाग असेल तर तोही निघून येतो, म्हणजे पाळी येते. म्हणजे पहिले 14-15 दिवस स्त्रीबीज तयार होतं, प्रेग्नन्सी नाही राहिली तर आणखी 14-15 दिवसानंतर जे आतलं पटल जे निसर्गाने तयारी केलेली असते गर्भरोपणाची, ते सगळं डिस्कार्ड केलं जातं, म्हणजे पाळी येते. म्हणजे ही एक नैसर्गिक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आणि ही एक अतिशय वैज्ञानिक आणि शास्त्रीय घटना आहे. जसं डॉक्टर मुग्धा यांनी सांगितलं की बाकी आपण आपल्या शरीराच्या संस्था आहेत ज्या काम करतात, त्याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणा किंवा श्वासोश्वास करतो ते म्हणा किंवा जो आपला मेंदू आहे, हार्ट आहे, जे ज्या प्रकारे काम करतात, तसंच ही एक संस्था आहे की ज्या प्रकारे काम करते. आता पाळीच्या दिवसातील स्वच्छतेविषयी आपण थोडक्यात पाहूया आणि ते का महत्वाचं आहे. पाळीच्या वेळी दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, आंघोळ तर आम्ही रोज करतो, पण असं होत नाही. जसं डॉक्टर मुग्धांनी सांगितलं की कधी कधी त्याच्यामागे ज्या रूढी असतात किंवा प्रथा असतात की ज्याच्यामुळे पाळीच्या वेळी केस धुवायचे नाही, डोक्यावरून आंघोळ करायची नाही, असे जे असतं, तर ते सर्व त्याच्यामुळे इतर रोगांना आपण आमंत्रण दिलं जातं. त्यामुळे दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करणं गरजेचं आहे. त्या दिवसात सर्व अंग स्वच्छ आणि कोरडं ठेवायला पाहिजे. अंतर्वस्त्र स्वच्छ धुणं अतिशय आवश्यक आहे. तसेच जर ओलसर असतील तर ते वापरता कामा नये. अंतर्वस्त्र एकदम कोरडं झाल्यानंतरच घालावं, नाहीतर त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. नेहमी मासिक पाळीत स्वच्छ कपडे वापरावेत आणि नवे सॅनिटरी नॅपकिन्स दरवेळी वापरावेत. कधी कधी तर अंतर्वस्त्र दिवसातून 2 वेळा किंवा कधी लागलं तर 3 वेळाही बदलणं आवश्यक असेल तर ते गरजेचं असतं. अंतर्वस्त्र युजली कॉटनचं असणं गरजेचं असतं. सिंथेटिक मटेरियलने आणखी त्रास उद्भवू शकतात. जेव्हा पॅड्स वापरले जातात पाळीच्या वेळी, तेव्हा प्रत्येक साधारण 4 ते 6 तासामध्ये पॅड बदलणं आवश्यक असतं. या पॅडचा हेतू काय आहे, बेसिकली जे ब्लड येतं बाहेर, तर ते एका ठिकाणी सोक केलं जातं किंवा एका ठिकाणी राहतं की ज्यामुळे ते बाहेर येत नाही आणि त्याचा त्रास होत नाही. परंतु ते जर तसंच जास्त कालावधीसाठी राहिलं तर ते चांगलं नसतं. त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कधी कधी काही मुली पॅड न वापरता कपडा वापरतात. तर शक्यतो जर पॅड्स वापरणं हे केव्हाही चांगलं आहे, परंतु कधी कधी काही केसेसमध्ये जेव्हा ते शक्य नसतं तेव्हा जर कपडा वापरला तो अतिशय स्वच्छ धुवून वाळवणं अतिशय आवश्यक असतं. पण माझ्या मते आता पॅड्स इतके इझिली अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही पॅडमॅन मूव्ही बघितलाच आहात. आय थिंक त्याच्यावर आधारित एक संगीतिका पण तुम्ही सादर करतात असं मॅडम तोरणे मॅडम म्हणाल्या. तर त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्यानंतर पाळीमध्ये घ्यायची काळजी काय असते हे आपण थोडक्यात पाहूया. की जसं मी म्हटलं की हे रक्त एकदा शरीरातून बाहेर पडलं की ते जंतूच्या वाढीसाठी अतिशय एक अनुकूल असं मीडियम किंवा माध्यम बनतं. आणि हे बाहेर पडणारं रक्त हे काही कुठलं खराब रक्त नाहीये, हे शरीरातलं चांगलं स्वतःच रक्त आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही खराबी किंवा इन्फेक्शन किंवा असं नाहीये. पण जर त्याच्या वेळेसाठी योग्य काळजी घेतली नाही तर आणि रक्तस्राव कमी असला तरी जर पॅड बदललं नाही तर त्या रक्तामध्ये जे जंतू संसर्ग होण्याची शक्यता खूप असते आणि मग त्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून वारंवार पॅड बदलणं अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा पॅड बदलल्यानंतर
हात आणि योनी मार्गाची जागा स्वच्छ करणं खूप महत्वाचं आहे, कारण तिथेही पुन्हा इन्फेक्शन होऊ शकतं. आणि हे स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुद्धा पुढून मागच्या बाजूला असं करणं आवश्यक असतं. डॉक्टर मुग्धा याविषयी तुम्हाला डिटेल सांगतीलच, पण ते ही स्वच्छता राखणं खूप महत्वाचं आहे. आणि आणखी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे वापरलेल्या पॅडचं करायचं काय, हा प्रश्न नेहमी येतो. तर ते त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं किंवा योग्य प्रकारे त्याची सोय करणं गरजेचं असतं, कारण हे पॅड्स कुठेही टाकणं योग्य नाही, त्याच्यामुळे जंतू संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन हे वापरल्यानंतर एका पेपरमध्ये साधारण गुंडाळले जातात आणि मग ते कचऱ्यात टाकणं आवश्यक असतं. कधी कधी कचरा नेणाऱ्या गाडीमध्ये सुद्धा एक वेगळा कंपार्टमेंट असतो की ज्याच्यामध्ये वेगळे पॅड्स टाकता येतात. त्यामुळे पॅड्स कधीही ओल्या कचऱ्यात टाकू नये आणि अतिशय महत्वाची म्हणजे शौचालयात तर कधीही ते फ्लश करू नये, कारण त्याच्यामुळे ते ब्लॉक होऊ शकतं आणि पुढे अतिशय प्रॉब्लेम्स होतात. आणि उघड्यावर सुद्धा फेकू नये. एकच पॅड अधिक काळ वापरल्यास ते ओलं होऊन इव्हन मांड्यांना घासलं जातं, त्याच्यामुळे रॅश येऊ शकते किंवा चट्टे येतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्येही इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप असते. आणि हे टाळण्यासाठी पॅड रेग्युलर इंटरव्हलला 4 to 6 4 ते 6 तासामध्ये बदलावेत आणि ती जागा कोरडी राहील याची काळजी घ्यावी. आणि जर काही त्रास झालाच तर त्या ठिकाणी जंतू प्रतिबंधक पावडर किंवा मलमांचा वापर तर करावाच, पण सगळ्यात उत्तम म्हणजे जर जास्त त्रास असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, कारण कधी कधी जर हे इन्फेक्शन वेळेत जर त्याचा इलाज झाला नाही तर ते इन्फेक्शन योनी मार्गामध्ये, कधी गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाच्या बाजूला नळ्या असतात तिथे पसरू शकतं आणि मग पुढे स्त्रीला खूप त्रास होऊ शकतो. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडेशा खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये, की या दिवसामध्ये भरपूर पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे. काही मुलींना जास्त रक्तस्राव होतो, त्यानेही त्यांना थकवा येऊ शकतो आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. तर त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे. आणि आहार, बॅलन्स आहार किंवा चौरस आहार घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आहारामध्ये तंतुमय पदार्थ असणं आणि इतर पोषक आहार म्हणजे ज्याला आपण चौरस आहार म्हणतो, असा घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि या बाबतीत काहीही त्रास झाल्यास, पाळीविषयी, पाळीचं ब्लिडिंग, रक्तस्राव जास्त होतोय, खूप त्रास होतोय, तर याविषयी आपल्या आई वडिलांना तुरंत लगेच सांगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि लागल्यास त्याप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, की ज्यामुळे पुढील आयुष्यात मुलीला किंवा त्या स्त्रीला काही प्रॉब्लेम्स होणार नाही. तर हे एक छोटं प्रेझेंटेशन होतं की ज्याच्यामधून आपण पाहिलं की मासिक पाळी का येते आणि मासिक पाळी येण्याचा हेतू काय आणि मासिक पाळी किती वर्षापर्यंत येते, साधारण 12 ते 50 या कालावधीसाठी येते आणि त्यामध्ये घ्यायची काळजी. आय थिंक याच्याविषयी पुढील भाग, आय थिंक जी गोष्टीचा उर्वरित भाग जो राहिलेला आहे तो, आणि आणखी काही आय थिंक मला वाटतं डॉक्टर मुग्धा आणि काही टिप्स पण देणार आहेत मुलींसाठी. तर ओव्हर टू यू. गोष्टीचा उर्वरित भाग, तुम्ही आमच्या घरातलं वातावरण ऐकलंच, ज्या प्रकारे मी वाढवले गेले होते. त्यामुळे पिरियड्सच्या ह्याच्यात कधीही आम्हाला शाळा चुकवू द्यायची नाही असं हे होतं. आई म्हणायची, पोटात दुखतंय, गोळी घे आणि शाळेत जा, शाळा चुकवायची नाही. त्यावेळेला शाळेत माझ्या अनेक मैत्रिणी यायच्या नाहीत. नंतर मी ऐकलं की पाळीच्या वेळेला केस धुवायचे नाहीत. जसं स्वच्छतेविषयी डॉक्टर राऊतनी सांगितलं, अनेक मुलींना माहितीच नसतं किंवा इव्हन स्त्रियांना माहित नसतं. आणि त्यामुळे अनेक विकार, जसे इव्हन आपण म्हणतो केसाचे विकार किंवा गर्भाशयाचे इन्फेक्शन आणि पुढे प्रेग्नन्सी राहण्यास प्रॉब्लेम होण्याचे कारण मेन असतं की पाळीच्या वेळेला स्वच्छता न राखणं. आता या वेळेला
आम्ही पूजा सुद्धा केलेली आहे. गणपतीची पूजा, देवळात जाणं आम्हाला कधीही बंधन नव्हतं. एकदा मी माझ्या वडिलांना विचारलं, जे डॉक्टर होते. ते म्हणाले, की मी म्हटलं, "सगळे म्हणतात देवळात जायचं नसतं." ते म्हणाले, "का? देवीच्या देवळाचं का नाही जायचं? देवीला काय पाळी येते का नाही तुला माहितीये का?" म्हणजे अशा कुटुंबात मी जेव्हा वाढलेली असते, अशा विचारांच्या कुटुंबात मी वाढलेली असते, तेव्हा असं मला वाटतं, की स्त्रीची प्रगती होण्यात फार महत्वाचं असतं. जेव्हा मला पेशंट विचारतात, की माझी पाळी आली आहे, आता मी केस धुणार आहे किंवा मला पूजा आहे हां घरात. मला बसता नाही येणार 5व्या दिवसात. आज पहिला दिवस मला पाळी पुढे घेण्याची गोळी द्या. त्यावेळेला मला अतिशय वाईट वाटतं. आता आम्हाला 2 मोठ्या मुली आहेत आणि त्यांनाही आम्ही दोघांनी अशाच प्रकारे वाढवलं आहे. त्या दोघी आमच्याशी ह्याबाबत अतिशय क्लिअरली बोलतात, कुठलाही संकोच न बाळगता. आमच्या प्रोफेशनमध्ये आम्ही अशा बऱ्याच स्त्रियांचं बघतो, की ज्यांना मासिक पाळीचे त्रास होतात. मासिक पाळीच्या वेळेची स्वच्छता इव्हन शहरातल्या स्त्रियांना माहिती नसते. मग खेडेगावात किती प्रॉब्लेम होत असतील याचा विचार करा. आज मी काही 10 टिप्सची नोंद केली आहे, की ज्या मला अगदीच सगळ्यांना सांगाव्याशा वाटतात. त्या मी तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहे. पहिलं म्हणजे मासिक पाळीविषयी संकोच आणि भीती मनातून काढून टाका. मासिक पाळी ही एक फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. आपल्या शरीराच्या इतर फंक्शन्स प्रमाणे जसं आपण श्वास घेतो, आपलं हृदय चालतं, अन्न आपल्या डायजेस्ट होतं पोटात. तशा प्रकारेच ही एक फंक्शन आहे. त्यामागे कुठलाही गलिच्छपणा नाही. मासिक पाळीला एकदम सन्मानाने वागावे. मैत्रिणींशी ह्या बाबत बोलताना काळजी घ्या. कधीही कमीपणाने बोलू नका. आपल्या आईशी आणि जमल्यास वडिलांशीही याबाबत मोकळेपणाने बोला. आज जर कोणी पालक इथे असतील, तर त्यांना मी एक आवर्जून सांगू इच्छिते, की तुम्ही आपल्या मुलांशी याबाबत अतिशय सायंटिफिकली बोला. पाळीच्या वेळेला योग्य प्रोटेक्शन वापरा आणि चांगलं पॅड्स वापरणंही अतिशय महत्वाचं आहे. पॅड्स किंवा काही मुली हल्ली टॅम्पून किंवा मेन्स्ट्रुअल कप ही वापरतात, पण ते दर 4 ते 6 तासांनी बदलणं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर जसं डॉक्टर राऊतने एक्सप्लेन केलं, त्याला इन्फेक्शन होण्याची अनेक कारणं असतात. एक तर म्हणजे रक्त हे आम्ही म्हणतो गुड मीडियम फॉर इन्फेक्शन असतं आणि इतर कारणं जी डॉक्टर राऊतनी स्लाइडमध्ये दाखवली, त्याच्यामुळेही इन्फेक्शन होऊ शकतं आणि बॅक्टेरिया वाढू शकतात. 5वा पॉइंट असा आहे, की शारीरिक स्वच्छता, रेग्युलर अंघोळ करणं अतिशय आवश्यक आहे. जरूरत असल्यास केस धुणंही महत्वाचं आहे. पॅड बदलल्यानंतर प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ धुवून, साबणाने धुवून, पुढून ते मागून स्वच्छ करा. कारण योनी मार्ग आणि ज्या मार्गे आपण स्टूल पास करतो ते जवळ असतात आणि जर मागून पुढे साफ केलं तर ते स्टूल्स योनी मार्गात येऊ शकतात आणि इन्फेक्शन होऊ शकतं. पब्लिक टॉयलेट वापरताना शक्यतोवर इंडियन स्टाईल वापरा. आणि जर इंडियन स्टाईल टॉयलेट असेल तर वेस्टर्न स्टाईल टॉयलेट असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट न येण्याचा प्रयत्न करा. पाळीच्या वेळी बरेचदा मूड स्विंग्सही दिसू शकतात. याचं कारण हॉर्मोन्स मधील बदल असतात. जर खूपच त्रास व्हायला लागला तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर
काही इन्फेक्शन आहे, हे फार महत्वाचं आहे. जर पाळीच्या वेळेला पोटात दुखतंय, काही इन्फेक्शन आहे, सफेद पाणी जातंय म्हणजे व्हाईट डिस्चार्ज होतोय, तर प्लीज अंगावर काढू नका. पालकांनाही विनंती आहे, मुलींना असं सांगू नका की हे नॉर्मल आहे, सहन कर तू, गोळी घेऊ नको. प्लीज डॉक्टरांशी बोला, कारण एक अतिशय इन्फेक्शन वाईट असतं म्हणजे क्लॅमिडियल इन्फेक्शन किंवा इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन जे गर्भाशयाला लागू शकतं आणि पुढे मुलं होण्यास प्रॉब्लेम येतात. आणि शेवटचं म्हणजे मासिक पाळी हा एक शाप नाही, तर हे एक वरदान आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. मानवजातीचं अस्तित्व जसं डॉक्टर राऊतने सांगितलं ह्या पाळीवर अवलंबून आहे आणि ही एक अतिशय मानाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, 100 वर्षापूर्वी माझ्या आजी आजोबांनी जी प्रतिज्ञा घेतली होती त्याचा फायदा आज आम्हाला आणि आमच्या घरातील सगळ्या मुलींना होत आहे. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर मुग्धा. आणि आय थिंक आपण पाळीविषयीच्या बऱ्याच गोष्टींची चर्चा इथे आपण केली आणि हे ऐकताना किंवा या आधीही तुम्हा मुलींच्या किंवा पालक जर असतील त्यांच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते त्यांनी लिहून ठेवलेले असतीलच किंवा चॅट बॉक्समध्ये लिहिलं असेल तर तेही किंवा नसतील तर ते लिहू शकतात. आणि हे प्रश्न काय आहेत हे आपण पाहूया, कारण आम्ही हे प्रश्न नेहमी आमच्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो. एखादी 12 वर्षाची मुलगी येते, म्हणते आई बरोबर येते, आई म्हणते तिच्या पोटात दुखतंय, पाळी येते, ती निरागसपणे प्रश्न विचारते, डॉक्टर काका हे काय आहे, आता मला काय झालं, आता मला काही प्रॉब्लेम होणार का? तर हा प्रश्न प्रत्येक मुलीच्या मनात येतो आणि जर तिला त्यावेळी योग्य माहिती किंवा ज्ञान मिळालं नाही आणि काहीतरी डिस्टॉर्टेड म्हणा किंवा जर वेगळ्या प्रकारचं जर यांची इन्फॉर्मेशन माहिती मिळाली तर तिच्या विचारसरणीमध्ये बदल होतो, तिचा दृष्टिकोन याविषयी योग्य राहत नाही आणि मग त्याचा परिणाम तिच्या मानसिक वाढीवर पण होतो, शारीरिक प्रॉब्लेम्सही होतात. तर त्यामुळे हे असे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला जरूर सांगा, आम्ही त्यासाठीच आता इथे आहोत आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे आमच्या मनापासून आणि तुमचं समाधान होईपर्यंत आम्ही देऊ याची आम्ही खात्री देतो. आणि तुमचे प्रश्न येईपर्यंत अजून एक गोष्ट सांगतो की हा जो उपक्रम आहे त्यामध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली होती, तर त्यातले काही निबंध मी पाहिले आणि मी एक डिटेल पूर्ण वाचला. आय थिंक समीरा नावाच्या मुलीने लिहिलेला आहे, 9वीतली आहे, अतिशय सुंदर लिहिलंय. तिने इतकं छान ते लिहिलंय की आय थिंक त्यातल्या गोष्टी आम्ही पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये नक्की वापरणार. तर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा त्याचा एवढा इम्पॅक्ट होतो, कारण आपण त्याविषयी विचार करतो, त्यानंतर ते लिहितो, त्या लिहिताना ते पाहतो, म्हणजे आपले सगळी जी सेन्सरी ऑर्गन्स आहेत ती त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावर इतका चांगला होतो की, कारण असं म्हटलं जातं ना, तुम्ही वाचा मग लिहा आणि पुन्हा वाचा, की ज्याच्यामुळे ते तुमच्या मनात डोक्यात अगदी पक्क बसतं. तर ही अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हा असाच चालू ठेवावा असं मला सांगावं असं वाटतं. तर तसे काही प्रश्न असतील आपण तर सुरू करूया. आम्हालाही काही प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत, तर आपण त्याच्यापासूनही सुरू करू शकतो. तोरणे मॅडम, कसं करायचं तुम्ही सांगा. सर, आपल्याकडे प्रश्न आहेतच, सध्या त्या प्रश्नांनी सुरुवात करूया आणि मी बाकीच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की तुमचे प्रश्न तोपर्यंत चॅटबॉक्स मध्ये लिहा आणि मग ते चॅटबॉक्स मधले प्रश्न सानप मॅडम वाचतील. ओके सर? हो हो, अगदी काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला काही घाई नाहीये, यासाठी आहोत. चालेल, तुम्हाला पाठवलेले प्रश्न सर सुरू करावे ही विनंती. चालेल. एक पहिला प्रश्न असा आलाय की साधारणपणे मासिक पाळीचा योग्य वयोगट काय, म्हणजे सुरू होणं आणि संपणं केव्हा होत? तर कसं आहे की आपण मासिक पाळी येण्याच्या मागचं कारण बघितलं. मासिक पाळी केव्हा येते? ज्या वेळेला स्त्रीबीज तयार व्हायला लागते. स्त्रीबीज केव्हा तयार होतं की तेव्हा त्याच्यासाठी जी आवश्यक हॉर्मोन्स आहेत ती ब्रेन मधून तयार होतात. आता ही
ठराविक वेळीच का होतात किंवा काय हे तर सगळं निसर्गाचा नियम आहे. पण साधारणपणे असं पाहिलं गेलंय की 12 ते 14 या वयोगटामध्ये हे हॉर्मोन्सचे बदल व्हायला लागतात आणि त्यामुळे स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया होते, त्यामुळे ओव्हरीमधून हॉर्मोन्स तयार होतात आणि ज्यामुळे पाळी येण्याची प्रक्रिया सुरू होते. असं पाहिलं गेलंय की पूर्वी वर्षांपूर्वी काही कालावधीपूर्वी हे पाळी सुरू होण्याचं वय हे थोडंसं उशिराचं होतं, 13-14. आमच्या वयाच्या काही ज्या मुली असतील किंवा स्त्रिया असतील त्यांना आठवत असेल की ते 14व्या वर्षी पाळी आली किंवा कोणाला 15व्या वर्षी सुद्धा आली किंवा 13व्या वर्षी आली. पण असं पाहिलं गेलंय की जसं समाज प्रगत होत जातोय तसं हे पाळी सुरू होण्याचं वय लवकर लवकर येते. इव्हन आम्ही आता असं पाहतो की 11व्या वर्षी 10व्या वर्षी सुद्धा एखाद्या मुलीला पाळी येते. अर्थात खूप लवकर पाळी येणं हे अबनॉर्मल आहे. 8व्या-9व्या वर्षी येणं हे याच्यामध्ये काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा काही हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता असते. पण नॉर्मली सुद्धा फिजिओलॉजिकली सुद्धा 10-11 वयाच्या मुलींना पाळी हल्ली येते आणि त्याच्यामध्ये काहीही काळजी करण्यासारखं नाही जोपर्यंत दुसरे काही प्रॉब्लेम्स उद्भवत नाही. आणि जोपर्यंत हे स्त्रीबीजामध्ये अंडी आहेत, एग्ज आहेत, तोपर्यंत ही पाळी येत राहणार. जसं मी म्हटलं की अंडाशयामध्ये एक ठराविक अंड्यांची संख्या एक फिक्स्ड असते किंवा ठराविक असते. सगळी अंडी संपली की मग हॉर्मोन्स तयार होत नाहीत आणि मग पाळी येत नाही. हे सगळी अंडी संपण्याचं वय 45 ते 50च्या आसपास असतं आणि एकदा ती अंडी संपली की पाळी थांबते, म्हणजे मेनोपॉज येतो आणि ज्याला मेनोपॉज म्हणतात. म्हणजे हे साधारणपणे पाळी सुरू होण्याचं आणि थांबण्याचं वय. काही जणांची मुलींची पाळी, स्त्रियांची पाळी लवकर संपू शकते, 45-40ला संपू शकते, पण त्याच्याही लवकर झाली तर ते सुद्धा नॉर्मल नसतं, त्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. आणि ठराविक वेळेपेक्षा उशिरा जरी झाली तरी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो. दुसरं, जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा ती 10 दिवस चालू राहते आणि त्यानंतर परत काही दिवसांनी म्हणजे साधारण 15 दिवसात पुन्हा ब्लिडिंग चालू होतं. तर हे करण्यासारखं कारण आहे का? आता जर हे पाळीच्या सुरुवातीला झालं, म्हणजे जेव्हा मेनार कमी म्हणतो किंवा पाळी यायच्या वेळेला झालं, तर हे नॉर्मल असतं. कारण आपल्या ब्रेन आणि अंडाशय यांना याची सिस्टीम नीट डेव्हलप होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण जर हे सारखं सारखं होत गेलं तर काळजी करण्यासारखं कारण नाही, पण डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. काही हॉर्मोनल टेस्ट असतात, सोनोग्राफी असते, हे करून बघून त्याचं निदान करता येईल. तोरणे मॅडम, आम्ही चालू ठेवू ना? हो 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 सर, कंटिन्यू. पुढचा प्रश्न आहे, अतिशय चांगले प्रश्न आहेत आणि खूप विचारपूर्वक मुलींनी पाठवलेले आहेत. बऱ्याचदा पाळी इरेग्युलर असते, त्याचं कारण आणि उपाय काय? तर आता आपण पाहिलं की जर स्त्रीबीज रेग्युलर तयार झालं, जर वेळेत तयार झालं तर पाळी हॉर्मोन्सचे जे बदल होतात ते योग्य प्रकारे होतात आणि पाळी वेळेवर येते. परंतु जर हे स्त्रीबीज व्यवस्थित तयार झालं नाही, म्हणजे असं नाही की पूर्ण हे 35 वर्ष स्त्रीबीज दर महिन्याला तयार होत असतं. जर ते तयार झालं नाही काही कारणाने, तर 2-3 लागोपाठ काही महिने तयार झालं नाही की मग हॉर्मोनचा बॅलन्स बिघडायला लागतो आणि पाळी उशिरा यायला लागते. हळूहळू कधी 10 दिवस उशिरा होतो, 15 दिवस उशिरा होतो. आणि जर प्रॉब्लेम्स जास्त मोठा असेल, कधी कधी काही प्रॉब्लेम्समुळे स्त्रीबीज तयार होण्याची क्रियाच थांबते काही कालावधीसाठी. आणि अशा वेळेला कधी कधी काही महिने पाळी मुलींना येत नाही आणि गोळ्या औषधं दिल्यानंतरच पाळी येते. आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, काही आजार असतात. त्याच्यामध्ये एक पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणून PCOD ज्याला म्हणतात, ही एक कंडिशन आहे. हे नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकाल पुढील आयुष्यात. पण दुसरी काही कारणं आहेत, दुसरे काही शारीरिक आजार असतात की ज्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी इरेग्युलर असते. आणि त्याच्यावर उपाय काय? आता पहिलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे का होतंय हे बघणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या मुलींना, सगळ्या स्त्रियांना 28-30 दिवसात पाळी यायलाच पाहिजे असं नाही. सगळं नॉर्मल असून सुद्धा कोणाकोणाला 35 दिवसांनी किंवा कोणाला 40 दिवसांनी रेग्युलर पाळी येऊ शकते, स्त्रीबीज व्यवस्थित तयार होऊ शकतं. अशा मुलींना किंवा स्त्रियांना कसलीही ट्रीटमेंटची गरज नसते. पण जर खूपच इरेग्युलर व्हायला लागलं, 2 महिने 3 महिने किंवा त्यानंतर जेव्हा पाळी येईल तेव्हा जे रक्तस्राव आहे तो खूप दिवस होत राहिला किंवा त्यावेळी खूप दुखत असेल, तर अशा वेळी
इन्व्हेस्टिगेशन करणं, तपास करणं आणि त्याचं कारण शोधून काढणं गरजेचं असतं आणि मग त्या कारणाप्रमाणे त्याचा इलाज केला जातो आणि मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. स्ट्रेस आयदर फिजिकल और सायकोलॉजिकल मुळे पाळीवर काही परिणाम होतो का? डेफिनेटली स्ट्रेस फिजिकल सायकोलॉजिकल यांनी पाळीवर परिणाम होऊ शकतो आणि आजकाल आपण बघितलंय की मुलींना खूप स्ट्रेस असतो. मुलींना स्ट्रेस नुसता पूर्वी पण असायचा, पण मे बी पूर्वी एवढं मोबाईल फोन इन्फॉर्मेशन नसायचं, भरपूर खेळणं असायचं, त्यामुळे स्ट्रेस रिलीज करण्याचे बरेच हे होते, प्रकार होते, आहार व्यवस्थित असायचा. पण हल्लीच्या काळात बघितलं तर खेळायची संधी खूपच कमी आहे. कोविडमुळे नाही, पण त्याच्या आधी सुद्धा खूप कमी आहे. मुलींना आहार, फास्ट फूडमुळे मुलींना नीट आहार घ्यायची सवय राहिलेली नाहीये आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की स्ट्रेस प्रत्येकाला येतो, पण मग आपण तो कधी कसा मॅनेज करायचा हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मला एक फार उदाहरण सांगायचं आवडतं की एक 13 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती, जिला पॉलिसिस्टिक ओव्हरीज होते आणि त्या काळात 13 वर्षाची असताना तिचं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं 130/100 आणि तिच्या आईने मला सांगितलं की तिचा दिवस वडापाव शिवाय सुरू होत नाही. तिला खेळायला वेळ मिळत नाही. घरून शाळेत जाते, शाळेतून ट्युशनला जाते आणि घरी येऊन परत अभ्यास. तर ही आपली जी लाईफस्टाईल झाली याच्यात बदल होणं फार गरजेचं आहे किंवा आपण स्वतः बदल करणं अतिशय महत्वाचं आहे. अगदी बरोबर डॉक्टर मुग्धा. आपण बऱ्याचदा इव्हन असं पाहतो की इव्हन परीक्षेचा स्ट्रेस असं बऱ्याच मुलींना होतं की परीक्षेच्या वेळेला पाळी उशिरा जाते. बऱ्याचशा पालकांचं ते निरीक्षण असेल, पण म्हणजे हा स्ट्रेस आपल्या शरीरावरती नक्की परिणाम करतो आणि ज्याला सायकोसोमॅटिक म्हणतात तसं होऊ शकतं. पण जसं डॉक्टर मुग्धा म्हणाले तसं ते योग्य प्रकारे मॅनेज करणं गरजेचं आहे. अपेंडिक्सचा या गोष्टीशी काही संबंध आहे का? आता आय थिंक बायोलॉजीमध्ये आपण शिकला असाल अपेंडिक्स हा आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम ज्याला म्हणतात, म्हणजे आतड्याचा एक भाग आहे आणि आपल्या म्हणजे ह्युमन बिंग्समध्ये माणसामध्ये त्याचा तसा रोल नाही. प्राण्यांमध्ये ते पचनासाठी आवश्यक होतं. त्यामुळे आता आपल्यामध्ये ह्युमन बिंग्समध्ये असाही अपेंडिक्सचा काही रोल नाही. असेलच तर तो ऑपरेशनच्या दृष्टीने की ज्याने स्वतःवरती ऑपरेशन करून घ्यावं लागतं एवढंच. पण त्यामुळे त्याचा पाळीशी काही संबंध नाही, कारण हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा प्रजनन संस्थेचा भाग नाही. त्यामुळे अपेंडिक्सचा आणि त्याचा डायरेक्ट संबंध नाही. पण कधी कधी अपेंडिक्समध्ये जर इन्फेक्शन झालं तर अपेंडिक्स हे गर्भाशय आणि अंडाशयाच्या जवळ असतं, तर ते इन्फेक्शन कधी कधी गर्भनलिका किंवा अंडाशयापर्यंत जर जाऊ शकतं आणि हे इन्फेक्शन जर झालं तर नळ्या खराब होऊ शकतात आणि त्याने पुढे गर्भधारणा व्हायला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, या दरम्यान तुळशीला हात लावू नये किंवा मंदिरात जाऊ नये या गोष्टींची खरंच काही वैज्ञानिक संबंध आहे का? मी सांगितल्याप्रमाणे हे पाळी येणं हे सायकोलॉजिकल फिजिओलॉजिकल नॅचरल भाग आहे आणि जसं आपण श्वास घेतो, आपलं डायजेशन होतं, आपलं हृदय चालत असतं, तसंच हा किंवा आपण धावतो चालतो तसाच हा शरीराचा एक भाग आहे. अख्ख्या जगाची अख्खं जग आय वुड से ह्या पाळीवर अवलंबून आहे. कारण जर स्त्रीला पाळी बरोबर आली नाही तर पुढची पिढी तयार होण्यास खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि इनफॅक्ट तुळशीची पानं खाणं हे अतिशय चांगलं आहे, वेदर पाळी आहे किंवा नाही. तुळशीला हात लावणं काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि मंदिरात जाणं, जसं मी सांगितलं आमच्या घरात आम्ही स्वतः मंदिरात गेलोय.
आणि माझ्या वडिलांनी एकच प्रश्न विचारला की पुरुष देव कसा निर्माण झाला? स्त्रीतूनच आला ना तो, आणि देवीला पाळी येते का नाही येत ह्याचा विचार करा. अगदी बरोबर. तर एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे की पाळी म्हणजे ह्या प्रथा का होत्या? म्हणजे मुलीला बाहेर बसायला सांगायचं किंवा जेवणाला जेवण नाही करायचं, हात नाही लावायचा. कदाचित त्यामागे थोडासा सायंटिफिक विचार असण्याची शक्यता आहे की एकतर ती मुलगी या ब्लिडिंगमुळे म्हणा किंवा या पोटात दुखण्यामुळे म्हणा तिला खूप त्रास होतोय, तिला आराम मिळावा या दृष्टीने तिने एका बाजूला राहावं आणि रेस्ट घ्यावी, हा त्यामागचा मुख्य हेतू होता. पण त्याचं डिस्टॉर्शन झालं आणि तिला बाजूला बसायला लावलं आणि सांगितलं तू कशालाही हात लावायचा. कदाचित इन्फेक्शन तिला होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे तिने जर दुसरी कुठे तिने जर हात लावला तर ते इन्फेक्शन दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे किंवा जेवणामध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणून तिला काही गोष्टी करू नये असं सांगितलं जायचं. पण त्याचा पुन्हा डिस्टॉर्शन होऊन एक तिला म्हणजे एक वेगळं करण्यात आलं किंवा म्हणजे हा जो सायंटिफिक दृष्टिकोन आहे तो बाजूलाच राहिला आणि त्याच्यामध्ये डॉग्मा म्हणतात तसं किंवा पूर्वी कसं होतं की चांगली औषधं किंवा अँटीबायोटिक नव्हती आणि त्यामुळे मे बी चांगले साबण नव्हते किंवा त्यामुळेही असं असेल की तिला आराम मिळावा ह्या मागे त्याचा हेतू असेल. दुसरा प्रश्न बंद कर मरून जे चार्जला लावते. अजून एक पुढचा प्रश्न, हल्ली अगदी 5वी मध्ये किंवा वयाच्या 10व्या वर्षी देखील पाळी येते. हा, हे मी आता सांगितलं की येऊ शकते. शिक्षकांनी आणि पालकांनी काही प्रश्न विचारले, तेही आपण पाहूया. या काळात थकल्यासारखं होणं, लूज मोशन होणं, पायांना सूज येणं, ब्लिडिंग ओव्हरफ्लो होणं, तसेच काही केसेसमध्ये अपर बॉडी स्टिफनेस सारखी लक्षणं दिसतात, हे नॉर्मल आहे का? सगळ्या स्त्रियांना अशी लक्षणं होतात असं नाही, पण याचे 2 भाग आहेत की काही लक्षणं पाळी सुरू व्हायच्या काही दिवस आधीपासून दिसायला लागतात, ज्याला प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन सिंड्रोम म्हणतात. आणि हे जे शरीरातले हॉर्मोन्सचे जे बदल होत असतात पाळी यायच्या आधी, त्यामुळे ही लक्षणं म्हणजे पायाला सूज येणं किंवा पोटात दुखणं किंवा डोकं दुखणं यासारखे त्रास त्या कालावधीत होतात. आणि जेव्हा पाळी सुरू होते तर त्यावेळेला पाळीच्या वेळी तयार होणारी काही जी केमिकल्स आहेत गर्भाशयात, ज्यांना प्रोस्टाग्लॅन्डिन्स म्हणून म्हणतात, की त्यांच्या ऍक्शनमुळे लूज मोशन होणं किंवा उलटी होणं यासारखे प्रकार दिसून येतात. एस्पेशली एकदम यंग मुलींमध्ये हे प्रकार जास्त दिसतात. पाळीच्या वेळी जास्त दुखणं हेही यंग मुलींमध्ये दिसतं. हे पाळीच्या वेळी जे दुखतं ती एक महत्वाची गोष्ट आहे. साधारणपणे जेव्हा ते यंग मुलींमध्ये होतं तेव्हा त्यामागे कारण असं सिरियस काही कारण नसतं आणि ज्याला स्पाझमोडिक डिस्मेनोरिया म्हणतात. पण जर थोड्या वयस्कर स्त्रीमध्ये ते जर असेल किंवा 30ल्या 40ल्या असेल तर त्यामागे दुसरीही कारण असू शकतात. गर्भाशयाचे आजार म्हणजे फायब्रॉइड ज्याला म्हणतात, किंवा गर्भाशयाला सूज येणं, अंडाशयामध्ये सिस्ट असणं किंवा गर्भाशयाच्या बाजूला इन्फेक्शन असणं, या सगळ्या कारणाने पण दुखू शकतं. आणि म्हणून अशी जर लक्षणं वारंवार दिसत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अदरवाईज काही लक्षणं ही नॉर्मल आहेत आणि त्याचं सिम्प्टोमॅटिक इलाज ज्याला आपण म्हणतो, पोटात दुखलं तर पेन किलर किंवा अंग दुखली तर त्याप्रमाणे पेन किलर आणि लूज मोशन झाली तर त्याचा उपाय, असं केलं की तेवढ्या कालावधीनंतर हे सिम्पटम्स राहत नाही. आणि दुसरं एक ह्या बाबतीत सांगावं असं वाटतं की औषध त्या कालावधीत घेऊन कुठल्याही आपल्या बॉडीला सवय होत नाही. हे आम्ही कॉमनली ऐकलेले, औषधं आई म्हणते औषध घेऊ नको, सवय होईल बाबा. पण तो त्रास सहन करून काय प्रॉब्लेम्स होतात ते आम्ही बघतो. तर ह्या वेळेला गोळ्या घेऊन कसलीही सवय होत नाही आणि गोळ्या अतिशय सेफ असतात. तर प्लीज हा आपण एक गैरसमज काढून टाकू. दुसरा प्रश्न आहे, नव्याने पाळी आल्यानंतर काही मुलींमध्ये वजन वाढते, त्याचे कारण आणि उपाय. नव्याने पाळी आल्यानंतर काही मुलींमध्ये वजन वाढतं कारण त्याचं
काही हॉर्मोनल बदल होतात, त्यामुळे काही मुलींना वजन वाढतं, काहींचं वाढत नाही. तर ते वजन वाढणं पण नॉर्मल आहे, पण त्या काळात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्यावेळेला मुलगी आपल्या अपिअरन्स बद्दल खूप कॉन्शियस असते. तर अशा वेळेला तिला प्रॉपर आहार देणं, योग्य आहार देणं, तिला एक्सरसाइज तिच्याकडून करवणं, म्हणजे जे वजन वाढतं ते जास्त होणार नाही, कारण त्याचे परिणाम लॉंग टर्म होऊ शकतात. तर तिला न चिडवता तिला मदत करणं आणि सपोर्ट करणं हे फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वयाच्या 40-45 नंतर पाळीचा त्रास व्हायला लागला की डॉक्टर युट्रस काढून टाकण्याचा सल्ला देतात, ते कितपत योग्य आहे? डॉक्टर्स कधी कधी बरेच हार्श असतात किंवा सरळ हे काढून टाका, हे नका करू, ते नका करू असा सल्ला इझिली देऊ शकतात. ते मान्य आहे, पण जेव्हा स्त्रीला त्रास होता 40-45 नंतर पाळीचा त्रास होतो, तर त्यावेळेला त्याचे दोन मुख्य प्रकारची कारणं असतात. एक म्हणजे फिजिओलॉजिकल चेंज, वयानुसार ती आता पाळी हळूहळू बंद होणार आहे, तर तो जो चेंज होतोय त्याच्यामुळे हे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स किंवा ब्लिडिंगचे प्रॉब्लेम दिसू शकतात. आणि दुसरं म्हणजे त्याच्या तिथे स्त्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे जसं मी म्हटलं तसं गर्भाशयाला आजार आहे, फायब्रॉइड्स म्हणा किंवा सूज आहे, दुसरं काही प्रॉब्लेम आहे, एंडोमेट्रोसिस म्हणून एक आजार आहे. तर त्यामुळे असे जर त्रास होत असतील तर सरसकट गर्भाशय काढण्याचा सल्ला नाही दिला जात, पण त्यामागचं कारण काय आहे हे बघणं आवश्यक आहे. कारण जर एखादी स्त्री मेनोपॉजच्या अगदी जवळ असेल, 50 वर्षाची, आणि तिला पहिल्याच वेळी एकाच महिन्यात हेवी ब्लिडिंग झालं, तर साधारण कदाचित 2 महिन्यांनी तिची पाळी थांबेल सुद्धा. तर त्यामुळे अशा केसेसमध्ये त्याचं कारण काय हे माहिती करून घेणं अतिशय महत्वाचं, आणि त्याप्रमाणे त्याचा इलाज करावा. सगळ्यांना गर्भाशय काढायची गरज लागत नाही, आणि ते करणं, आणि जर लागलं तर गर्भाशय काढून टाकणं आवश्यक पण आहे. म्हणजे असं नाही की गर्भाशय काढलं तर काही प्रॉब्लेम होईल, बिलकुल होत नाही. आता जसं अपेंडिक्सचं मी सांगितलं तसंच काही अंशी गर्भाशयाचं आहे, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे गर्भाशय त्याचं काम काय आहे की प्रेग्नन्सी कॅरी करणं पूर्ण 9 महिनेपर्यंत. एकदा ते काम झालं की तसं गर्भाशयाला स्त्रीच्या शरीरात काम राहत नाही, आणि झालंच तर ठराविक वयानंतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अर्थात याचा अर्थ असा नाही की सगळ्या स्त्रियांनी गर्भाशय काढून टाकलं पाहिजे, पण जर काही प्रॉब्लेम्स उद्भवले आणि जर प्रेग्नन्सी किंवा पुढे फॅमिली कंप्लीट असेल आणि जर गर्भाशय काढून टाकण्याची आवश्यकता असेल तर ते काढणं अतिशय गरजेचं आहे. कधी कधी त्याच्या बरोबरीने ओव्हरीज सुद्धा काढणं आवश्यक होतं, कारण ओव्हरीज मध्येही पुढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर ही एक सायंटिफिक गोष्ट आहे आणि ती योग्य इन्व्हेस्टिगेशन करूनच ठरवली जाते, आणि आवश्यक असेल तरच त्याप्रमाणे सल्ला दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, मेनोपॉज योग्य वय कोणते, तसेच त्याचा परिणाम आणि त्यावर काय उपाय करता येईल? मेनोपॉजचं एज साधारण 35 ते 55 पर्यंत येऊ शकतं. रेअरली आम्ही त्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो, ते खूप लवकर येतं, पण ते खूप रेअर असतं. पण जर 55 वर्षाच्या पुढे ब्लिडिंग चालू झालं तर ती एक काळजीचं कारण आहे. मेनोपॉज हा पण एक, मी म्हणते, जसं पाळी येण्याचं वय असतं आणि जे शरीरात आणि मानसिक बदल होतात, तसंच मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा हॉर्मोनल लेवल्स कमी होतात आणि सर्टन शारीरिक आणि मानसिक आजार होतात. मानसिक आजार म्हटलं तर जास्त चिडचिडे पण येणं, किंवा मूड स्विंग्स पण होतात परत. आणि आता काही पेशंटना हॉट फ्लॅशेस होतात, म्हणजे एकदम गरम होतं आणि मग सडनली गरम होतं, थंडीत सुद्धा गरम होतं आणि मग एकदम घाम सुटतो. तर आता ह्याचा युजली मेनोपॉज ह्याचा इफेक्ट एक 6 ते 8 महिने राहू शकतो. कधी कधी डिप्रेशन पण येतं. अशा वेळेला बाकी शारीरिक जे आजार होतात ते पाळी हळूहळू बंद होते. कधी कधी ब्लड प्रेशर वाढू शकतं.
आणि नेहमी एक लक्षात ठेवा की स्त्रियांचे जे हॉर्मोन्स असतात ते त्यांच्या 3 प्रकारांनी इफेक्ट असतात. एक म्हणजे ते नेहमी त्यांच्या बोन्सवर बोन प्रोटेक्टिव्ह असतात. म्हणजे इफ यू सी स्त्रियांना मेनोपॉज पर्यंत युजली इझिली फ्रॅक्चर्स होत नाहीत. कारण त्या हॉर्मोन्समुळे त्यांना एक विशेष प्रोटेक्शन मिळतं. स्त्रियांच्या हृदयाला हॉर्मोन्समुळे स्पेशल प्रोटेक्शन मिळतं आणि स्किनला एक स्पेशल प्रोटेक्शन असतं. पण मेनोपॉज नंतर हे प्रोटेक्शन कमी होतं. त्याचा अर्थ असं नाही की हॉर्मोन्स घेत राहणं, कारण त्याचे पण साईड इफेक्ट असतात. पण त्याच्यावर उपाय करणं, म्हणजे आता बोन्स अशक्त होणार हे माहिती असतं, तर त्यासाठी व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियमच्या गोळ्या रेग्युलरली घेणं, व्यायाम करणं म्हणजे 1 तास चालणं आणि कुठलं तरी मसल एक्सरसाइज म्हणजे स्नायू मजबूत करण्यासाठी एक्सरसाइज करणं महत्वाचं असतं. तिसरं असतं की हृदयावरती जे इफेक्ट होणार असतात ते तर होणारच आहेत. त्यासाठी योग्य तो आहार करणं, व्यायाम करणं, काही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेणं हे अतिशय महत्वाचं असतं. सप्लिमेंट्स घेणं युजली टाळू नका, कारण गरज आहे, हल्ली तर फारच गरज वाढलेली आहे. आणि ऑफकोर्स स्किन तर एजिंग होणार स्किनवर, तर मेनोपॉज टॉलरेट करण्यासाठी सुद्धा जसं आपण म्हणतो की पाळी यायला लागते तेव्हा जे बदल होतात ते आपण समजून घ्यायला पाहिजेत. तसंच मेनोपॉजच्या वेळेला आपण ते समजून घ्यायला पाहिजेत, ऍक्सेप्ट करायला पाहिजेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक मेडिटेशन सुद्धा करणं अतिशय महत्वाचं आहे. मेनोपॉज नंतर आहार आणि व्यायाम हा ते सांगितलं. मासिक पाळी आल्यानंतर मुलींची उंची वाढते का? साधारणपणे मुलींचे जी उंची किंवा मुलींची उंची वाढते ती ग्रोथ हॉर्मोन म्हणून एक हॉर्मोन असतं, त्याच्यामुळे होतं. आणि जोपर्यंत जे पायाची किंवा हाताची पायाची जी हाडं असतात ते त्यांच्या ज्या एंडला, ज्याला ग्रोईंग भाग असतो जो ज्याच्यामुळे ते बोन वाढत असतं, तर त्या भागाचं कम्प्लीट फ्युजन एक ठराविक एजला होतं. आणि जेव्हा मुलगी वयात येते, म्हणजे जेव्हा इस्ट्रोजन हॉर्मोन तयार व्हायला लागतं किंवा त्याच्या इफेक्ट नंतर हे बोनचं फ्युजन होऊन जातं आणि त्यानंतर युजली जास्त मुलीची उंची वाढत नाही. साधारणपणे अर्थात उंची वाढण्याचे अनेक गोष्टींचा परिणाम उंचीवर असतो. त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. आई वडिलांची उंची किंवा ग्रँड पेरेंट आजोबाजींची उंची याचा परिणाम होत असतो. पण साधारणपणे एकदा पिरियड चालू झाल्यानंतर उंची वाढण्याची प्रमाण कमी होतं. आणि एक दुसरा ग्रोथ स्पर्ट मुलीमध्ये जो येतो साधारणपणे 18 वर्षाच्या सुमाराला, तो बाकीच्या जेनेटिक फॅक्टर्स वरती वगैरे अवलंबून असतो आणि त्यानुसार इव्हन पाळी आल्यानंतर सुद्धा त्यावेळेला सेकंड जो दुसरा ग्रोथ स्पर्ट होतो त्यावेळी उंची वाढू शकते. थायरॉइड आणि पिरियड यांचा काही संबंध आहे का? थायरॉइड आणि पिरियड यांचा नक्की संबंध आहे. थायरॉइडचं काम नीट नाही झालं तर लगेच पिरियडवर प्रॉब्लेम होतो आणि पाळी अनियमित येऊ शकते, खूप हेवी ब्लिडिंग होतं आणि प्रेग्नन्सी राहायलाही प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर थायरॉइड हे ट्रीटमेंट केली, थायरॉइड हॉर्मोन वाढल्यामुळे त्याची ट्रीटमेंट जर नीट केली आणि कंट्रोलमध्ये ठेवलं तर हे पाळीचे विकार टाळू शकतो. एक चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलाय. पाळी साधारणपणे 4 ते 5 दिवस राहते, पण जर ती 2 दिवसच येत असेल तर ते योग्य की अयोग्य? आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग म्हणजे की पाळी आधी 4-5 दिवस येत होती आणि आता 2 दिवस येते की नेहमीच 2-3 दिवस येते. तर दोन्ही प्रकारे आपण बघूया की पाळी जर 2-3 दिवसच येत असेल तर त्याच्यामध्ये काही काळजी करण्यासारखं कारण नाहीये. पण रेग्युलर जर पाळी एक जास्त दिवस 4-5 दिवस येते आणि ती खूप कमी झाली 2 दिवस आणि त्याचं ब्लिडिंगचं प्रमाणही खूप कमी झालं, तर ते थोडंसं त्याच्याविषयी आपल्याला चेक करणं किंवा इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे. पण बऱ्याच गोष्टींचा परिणाम पाळी किती ब्लिडिंग किती होतं त्याच्यावर होत असतो. पण जर एखादी गोष्ट रेग्युलर होते आणि त्याच्यामध्ये जर अचानक बदल जाणवला
तर त्याविषयी वैद्यकीय सल्ला घेणं ऍडवायझेबल आहे किंवा आवश्यक आहे. आय थिंक एवढे प्रश्न आमच्याकडे होते आणि अजूनही प्रश्न असतील, कोणी विचारू शकत असतील तर विचार. हा, आय थिंक अजून एक प्रश्न आलाय. या वेळेत आपण हेवी एक्सरसाइज म्हणजे स्लो बर्पीज जम्प्स असे एक्सरसाइज करू शकतो का? पाळीच्या वेळेला नक्की हेवी एक्सरसाइज करायला काहीही प्रॉब्लेम नसतो. मेडिकली तर काहीही प्रॉब्लेम नसतो. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की पाळीच्या वेळेला हेवी एक्सरसाइज करत नाहीत. काही बायका ज्या जिम मध्ये जातात किंवा मुली जिम मध्ये जातात, त्यांना जिम ट्रेनर्स वगैरे सांगतात पाळी आली की नाही करायचं काय एक्सरसाइजेस. तर जसं नॉर्मल लाईफ असतं तसं नॉर्मल लाईफ जगणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे जर फिजिकली स्त्रीला काही, मुलीला काही त्रास असेल, खूप पोटात दुखतंय, खूप अशक्तपणा वाटतोय, तर तिला ते जमणारच नाही हेवी एक्सरसाइज करणं. पण जर तिला ते शक्य आहे तर जस्ट पिरियड्स आहेत म्हणून न करणं हे नॉट ऍडवाइजेबल किंवा योग्य नाहीये. पण खूप त्रास असेल तरी तिने औषध घ्यावं, आराम करावा. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की एक्सरसाइज, व्यायाम केल्याने, इव्हन हेवी एक्सरसाइज केल्याने पाळीच्या वेळेचा जो पिरियडचा त्रास असतो, पोटात दुखण्याचा त्रास असतो, तो कमी होतो. आय थिंक अजून काही प्रश्न तोरणे मॅडम? हा सर, चॅट बॉक्स मध्ये आलेले सगळे प्रश्न आपण कव्हर केलेलेच आहेत. नाही तरी बघूया, कारण हे प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मे बी प्रोफेशनली आम्ही क्वालिफाईड आहोत, किंवा मी माझ्याविषयी म्हणेन तर मला थोडा जास्त अनुभव आहे. कारण ज्या वातावरणात मी आहे तिथे 75% स्त्रिया आहेत. तर त्यामुळे त्यांच्याशी डील कसं करणं, म्हणजे मी एकटाच पुरुष आहे आणि 3 मुली स्त्रिया आमच्या घरात आहेत. तर त्यामुळे प्रोफेशन पेक्षा हा अनुभव माझा थोडासा मुग्धापेक्षा जास्त आहे असं मी म्हणेन. एक प्रश्न आलाय चॅट बॉक्स मध्ये. आर ब्लड क्लॉट्स नॉर्मल? जेव्हा पाळी येते तेव्हा गर्भाशयाच्या आतून ब्लिडिंग होतं, रक्तस्राव होतो, जो गर्भाशयाच्या तोंडामधून बाहेर येतो, योनी मार्गामधून पूर्ण बाहेर येतो. आता रक्ताचा एक गुणधर्म असा आहे की रक्त जर बाहेर आलं तर ते तसंच लिक्विड फॉर्म मध्ये जास्त वेळ राहू शकत नाही आणि ते गोठतं किंवा त्याचा क्लॉट होतो. आता जर ब्लिडिंग खूप जास्त असेल तर हे जे रक्त आलेलं असतं ते सगळं रक्त योनी मार्गातून बाहेर येऊ शकत नाही, गर्भाशयातून पूर्णप्रमाणे बाहेर येऊ शकत नाही, आणि ते जे योनी मार्गाचं ते जमलं तर ते तिथे क्लॉट होतं, त्याचा क्लॉट तयार होतो. म्हणजे जेव्हा क्लॉट्स होतात याचा अर्थ आहे की रक्तस्रावाचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे त्याचा क्लॉट झाला आणि मग तो क्लॉट होऊन बाहेर आला. तर साधारणपणे क्लॉट जाणं हे नॉर्मल नाही आहे. छोटे छोटे क्लॉट असणं हे ठीक आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. पण मोठे क्लॉट जाणं याचा अर्थ ब्लिडिंग जास्त होत आहे. युजली जेव्हा क्लॉट जातात तेव्हा त्याच्याबरोबर खूप पोटात दुखण्याचे प्रमाण पण खूप जास्त असतं. त्याचंही कारण असतं की समजा खूप ब्लिडिंग झालं, गर्भाशयात ते जमून राहिलं, त्याचा क्लॉट झाला, मग ते बाहेर येण्यासाठी मग गर्भाशय आकुंचन पावतं, अतिशय जोरात आकुंचन पावतं, आणि त्यामुळे खूप जोरात मुलीला किंवा स्त्रीला पोटात दुखतं आणि त्यानंतर तो क्लॉट बाहेर पडतो. तर ते कारण म्हणजे शेवटी ब्लिडिंग जास्त असणं हे त्यामागचं कारण आहे आणि ते नॉर्मल नाही आहे. जर वारंवार असे जर क्लॉट जात असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक. आणखी एक प्रश्न आहे सर, कधी कधी 2 महिने पाळी येत नाही तर रक्त कमी असल्यामुळे होतं का? आता जर हे आपण म्हटलं कधी कधी किंवा कधीतरी, आता जर कधीतरी पाळी एखाद वेळेला 2 महिन्यातून एकदा आली तर इतर पण त्याला कारणं असतात की जसं स्ट्रेस असतो, फिजिकल स्ट्रेस असतो, मेंटल स्ट्रेस असतो. पण जर हे सारखं व्हायला लागलं, दरवेळेला पाळी 2 महिन्यांनी यायला लागली तर त्याला बरीच कारणं असतात. रक्त कमी असतं, व्हिटॅमिन D3 कमी असते, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं. तर जर सारखं सारखं व्हायला लागलं तर डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. याच्यामध्ये एक गोष्ट जर सांगावीशी वाटते की प्रश्न विचारणाऱ्या आर्या, की रक्त कमी असणं म्हणजे रक्ताचं व्हॉल्यूम कमी असणं नाहीये, कळलं की नाही? सगळ्यांना 5 लिटर रक्त येते तेवढंच राहणार,
आणि कोणाचं 2 लिटर आहे म्हणून तिचं ब्लिडिंग कमी होत आहे असं नाही आहे. तिला 5 लिटरच राहणार, पण त्यातलं हिमोग्लोबिन कमी असेल, म्हणजे त्याचा रक्ताचा लालपणा कमी असेल, पण रक्त तेवढंच राहणार. आणि जर जास्त ब्लिडिंग झालं तर ते तेवढं जास्त ब्लड जाणार आणि उशिरा झालं. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की रक्ताचं प्रमाण व्हॉल्यूम सेम राहील, पण रक्तामध्ये रक्ताचा लालपणा किंवा हिमोग्लोबिन कमी असू शकतो. नंतर ज्या खेळाडू मुली असतात त्यांच्या प्रॅक्टिसमुळे योनी मार्गातील पटल फाटते, त्याबद्दल सांगा. खूप महत्वाचा प्रश्न. थोडासा एक कॉन्ट्रोवर्शियल विषय पण आहे, आणि कारण हा एक अतिशय सेन्सिटिव्ह विषय म्हटला जातो की फिजिओलॉजिकली कसं असतं की जो योनी मार्ग आहे त्याच्या बाहेरच्या भागावरती एक पटल असतं, एक पातळ पटल असतं ज्याला हायमेन म्हणतात. आणि हे हायमेन पूर्ण बंद नसतं, त्याच्यामध्ये एक छोटंसं ओपनिंग असतं, त्याच्यामधून पाळीच्या वेळेचा रक्तस्राव होत असतो आणि हे नॉर्मल आहे. पण हे असंच कायम राहणं किंवा म्हणजे मुलीचं लग्न होईपर्यंत हा पटल तसाच असेल असं काही सांगता येत नाही. बऱ्याच गोष्टींमुळे हे पटल डिसरप्ट होऊ शकतं. फिजिकल एक्सरसाइज म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणाने म्हणा, किंवा इवन कधी कधी इवन सायकल चालवण्याच्या वेळी सुद्धा तर हे होऊ शकतं. किंवा हे जे हायमेन असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं, ते काही स्टिफ नसतं, काहीच्या मध्ये एकदम स्ट्रेचेबल असतं. तर त्यामुळे प्रत्येक वेळी ते फाटतंच असं नाही, पण हे असं होणं नॉर्मल आहे. आता त्याचे सामाजिकरित्या किंवा समाजामध्ये काय त्याचे इम्पॅक्ट आहे, त्याला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती असेल कंजार भाट म्हणून एक समाज आहे, तर त्या ठिकाणी अशी एक प्रथा होती, रादर अजूनही काही ठिकाणी असेल, की स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तिला प्रूव्ह करावं लागतं की ती हा जो हायमेन आहे हे इंटॅक्ट आहे, आणि ते सर्व पंचांच्या समोर तिला प्रूव्ह करावं लागतं. अतिशय वाईट प्रथा आहे आणि त्याच्या विरुद्ध खूप आवाज उठवला गेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी ती आता नाही होत आहे. पण हे सगळं या सगळ्या अयोग्य प्रथा आहेत आणि त्यामुळे ह्याच्याविषयी जास्त प्रत्येकाने जागरूक असणं किंवा त्याविषयी सगळ्यांना माहिती असणं अतिशय महत्वाचं. नुसतं मुलीच नाही तर मुलांना याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्या मनातल्या काही चुकीच्या गोष्टी असतात या सगळ्या दूर होणं महत्वाचं आहे. म्हणून आज मी विचारलं होतं तोरणे मॅडमना की याच्यामध्ये मुलगेही असणार आहेत की फक्त मुलीच असणार आहेत. तर पण त्यांनाही मेन्स्ट्रुएशन आणि म्हणजे मासिक पाळी याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आणि तोरणे मॅडम म्हणाले की मुलांनाही हे सांगितलं जातं शाळेत जेव्हा प्रोग्राम्स असतात तेव्हा, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण मला आठवतंय 1975-76 मध्ये आम्ही इतर मुलांकडनं असं ऐकून शिकलो होतो, आणि वर्गातून एखादी मुलगी उठून गेली तर काय झालं माहित नाही. म्हणजे अशा प्रकारे शिकण्यापेक्षा योग्य सायंटिफिक रित्या जर ते शिकलो तर नक्कीच त्याचा पुढील आयुष्यात त्या मुलीलाच नाही म्हणजे त्या पूर्ण कुटुंबाला आणि समाजाला त्याचा फायदा होतो. पुढचा प्रश्न आहे, काही वेळा पाळीच्या वेळी ब्लड प्रेशर लो होतं, छातीत धडधड होतं, हे नॉर्मल आहे का? हे पाळी कशी येते की ते हॉर्मोन्स कमी होतात आणि मग ब्लिडिंग होतं. अशा वेळेला त्या हॉर्मोनल चेंजेसमुळे कधी कधी ब्लड प्रेशर लो होऊ शकतं, धडधड होऊ शकते. पण जर असं नियमित होत असेल तर डेफिनेटली काही ब्लड टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं महत्वाचं असतं. अगदी बरोबर आहे, कारण कधी कधी हिमोग्लोबिन कमी असेल, अॅनिमिया ज्याला म्हणतात, त्याच्याने पण ते धडधड पण ती मग कायम होईल, तिला नेहमीच ते छातीत धडधड होत राहील. तर पाळीच्या वेळी एस्पेशली जाणवत असेल तर डॉक्टर मुग्धा म्हणाले तसं वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. अच्छा, आता पाळी चालू असताना पोटात खूप दुखणं, लूज मोशन होणं, पूर्ण एनर्जी डाऊन होणं, यामुळे रेग्युलर कामे करता येत नाही, ही लक्षणं सतत असतील तर ते योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणजे सतत असणं तर अयोग्य आहेच. याच्यामध्ये कधी कधी शारीरिक प्रॉब्लेम नसेल, म्हणजे असं की जर त्या मुलीने किंवा स्त्रीने स्वतःची योग्य काळजी घेतली नसेल, तिचं रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, किंवा जे आहार व्यवस्थित नसेल, एक्सरसाइज बरोबर घेत नसेल, तर हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि जर ते वारंवार असतील तर ते अर्थात अयोग्य आहे. पण त्याच्या मागचं कारण फाइंड आउट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी म्हटलं तसं की काही नॉर्मली गोष्टी होतात आणि त्याची
सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे पोटात दुखतंय तर त्यासाठी गोळी किंवा लूज मोशन त्यासाठी औषध घेतलं तर ती मुलगी तिचं डे टू डे काम व्यवस्थित करू शकते आणि मानसिकरित्या सुद्धा ती स्ट्रॉंग होऊ शकते. आणखी एक कारण मला अतिशय महत्वाचं सांगावं असं वाटतं म्हणजे एंडोमेट्रिओसिस. जेव्हा पाळीच्या वेळेला पोटात खूप दुखतं आणि असं म्हणजे काहीच करता येत नाही काय, तर डेफिनेटली एंडोमेट्रिओसिस म्हणून हा एक प्रकार असतो की जसं दर महिन्याला बाहेर ब्लिडिंग होतं तसं काही बायकांना आतमध्येही ब्लिडिंग होतं आणि ते आतलं जे ब्लिडिंग होतं त्याच्यामुळे पिरियडच्या वेळेला अधेमध्ये सुद्धा भरपूर दुखू शकतं. आणि एंडोमेट्रिओसिस हा आजार जगभर आहे. तो कुठल्याही वेळेला येऊ शकतो, पिरियड सुरू झाल्यापासून पिरियड बंद होईपर्यंत सुद्धा. तर एंडोमेट्रिओसिस ह्या आजारावरती तुम्ही जर जास्त वाचन केलं आणि तो निग्लेक्ट नाही केला आणि त्याची योग्य ट्रीटमेंट केली तर वेळेवर पुढचे प्रॉब्लेम टळू शकतात. पुढचा आणि एक प्रश्न आहे. माझी बहीण 10वीत आहे पण तिला अजून पाळी आलेली नाही असं का? 10वीत म्हणजे ती साधारण 15 वर्षाची असणार. तर साधारणपणे या वयापर्यंत पाळी यायला पाहिजे. पण मी जसं म्हटलं तसं की 14-15 वर्षापर्यंत कधी कधी पाळी उशिरा येऊ शकते. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जेव्हा पाळी येते तेव्हा त्याच्या बरोबरीने शरीरात काही बदल होतात. जी मुलगी वयात येते ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये ब्रेस्टची डेव्हलपमेंट होते किंवा काही प्रमाणात वजन वाढतं किंवा काही ॲक्झिला किंवा केस डेव्हलप होतात ॲक्झिलामध्ये किंवा प्युबिक हेअर डेव्हलप होतात. तर ही जे चेंजेस आहेत ते पाळी यायच्या आधी होतात. उदाहरणार्थ ब्रेस्टमध्ये चेंजेस आधी होतात, त्यानंतर हेअर चेंजेस होतात आणि शेवटी पाळी येते. तर त्यामुळे जर एखाद्या मुलीला पाळी 15व्या वर्षी येत नसेल पण तिच्यामध्ये बाकीचे बदल जर दिसून येत आहेत तर मे बी पुढच्या 6 महिन्यात तिला ती पाळी येणार आहे. पण हे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ज्याला म्हणतात तर हे जर बिलकुल नसतील आणि पाळी येत नसेल 15-16 वर्षापर्यंत तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. कधी हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात, कधी ओव्हरीमध्ये प्रॉब्लेम्स असतात, कधी गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम असतात, गर्भाशयाची डेव्हलपमेंट झालेली नसते. तर हे सगळं चेक करणं आणि तपास करून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच हवा. पुढचा प्रश्न आहे पाळी थांबल्यावर घ्यायची काळजी सांगा. म्हणजे आता पाळी थांबल्यावर म्हणजे मेनोपॉज म्हणायचंय की पाळी रेग्युलर थांबली तर? आय थिंक मेनोपॉज नंतर घ्यायची काळजी आय थिंक डॉक्टर मुग्धाने सांगितलं बरोबर. अजूनही काही प्रश्न आय थिंक आम्हाला अतिशय बरं वाटतं की मुली विचार करतायत आणि प्रश्न सांगतायत. आम्ही असंही सांगू इच्छितो तोरणे मॅडम की काही मुलींना नंतरही आठवेल किंवा घरी गेल्यानंतर आठवेल. तर तसे जर प्रश्न त्यांनी तुम्हाला पाठवू शकतात आणि तुम्ही आम्हाला ते पाठवा. त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला पाठवू जे तुम्ही त्या मुलींना पाठवू शकाल व्हॉट्सअपवर म्हणा किंवा ईमेलवर. नक्की नक्की सर, नक्की सर. धन्यवाद सर. मॅडम धन्यवाद. खरंच खूपच छान असा सुसंवाद आपल्यात झालेला आहे आणि मला तर वाटतं जवळजवळ आमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांनी त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिलेलीच आहेत. ही गोष्ट आज डॉक्टरांच्या बोलण्यातून प्रूव्ह झाली आहे की मासिक पाळी ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आणि आपण यामागचा सायंटिफिक अप्रोच लक्षात घेऊन ही वरदानच आहे आणि यामागे कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अंधश्रद्धा आपण ठेवणार नाही आणि हा पॉझिटिव्ह अप्रोच आपण आज आपल्यामध्ये निश्चितच या सुसंवादानंतर तयार केलेला आहे. तर पुन्हा एकदा डॉक्टरांचा मी आमच्या शाळेच्या वतीने आभार मानते की खरंच खूपच छान आमच्या सगळ्याच शंकांचं निरसन डॉक्टरांनी केलेलं आहे. तर पुनश्च एकदा सरांचे आभार. याच्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय ते म्हणजे आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शनाची सूत्र मी आमच्या पर्यवेक्षिका श्रीमती कुलकर्णी मॅडम यांच्याकडे सोपवते की मॅडमने कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करावी. कुलकर्णी मॅडम.
हॅलो. दिनांक 28 मे 2021 पासून मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन हा सप्ताह आपल्या शाळेत साजरा होत आहे. आजचे हे 6वे पुष्प संपन्न झाले. अतिशय प्रथित यश संपादित केलेले आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी नावाजलेले डॉक्टर स्त्री रोग तज्ञ माननीय श्री मोहन राऊत साहेब व त्यांच्याच बरोबरीने त्याच क्षेत्रात नावाजलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय डॉक्टर श्रीमती मुग्धा राऊत मॅडम यांनी आज आपल्या उपक्रमात अत्यंत सखोल व सर्व शंकांचे निरसन होईल असे मार्गदर्शन केले. ते आज आपल्यामध्ये ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले आणि आमच्या सर्वांचे शंकांचं तर निरसन झालंच, पण महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या मुलींना दिला. त्यांच्या ज्या मनामध्ये शंका होत्या, अंधश्रद्धा असतील किंवा त्या दूर करण्याचा अतिशय सुंदर रीतीने त्यांनी प्रयत्न केला आणि त्या झाल्यात असं मी खात्रीने सांगू शकते. तर त्याबद्दल मी आम्हा सर्वांतर्फे संस्थेतर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानते. ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे शाब्दिक आभार हेच मी करू शकते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री RC पाटील सर हे आम्हाला सततच कोणत्याही कार्यक्रमात मुलाचे मार्गदर्शन करत असतात. तसेच त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकही केले आहे. त्याबद्दल त्यांचे मी आम्हा सर्वांतर्फे हार्दिक आभार मानते. महत्वाचं म्हणजे पास्ट फॉर फ्युचर चे सतत आम्हाला सहकार्य मिळत असते. कारण झूम मीटिंग्स दरवेळी आम्ही जास्त कालावधी करता घेऊ शकत नाही. आम्ही जेव्हा शाळेचे ऑनलाईन तास घेतो तेव्हा फक्त 40 मिनिटाचं झूम मीटिंग आम्ही कंडक्ट करू शकतो. पण पास्ट फॉर फ्युचर मुळे असे जे उपक्रम आम्हाला घ्यायचे असतात त्यावेळेला ही अधिकची वेळ पेड डे आपल्याला झूम अवेलेबल करून देण्यासाठी पास्ट फॉर फ्युचर सतत आम्हाला सहकार्य करते. त्यामुळे पास्ट फॉर फ्युचर मधील सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. या उपक्रमात आज आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत ते श्रीमती तोरणे मॅडमच्या माध्यमातून आपल्याला लाभले. तसेच या पाहुण्यांचा त्यांनी परिचयही करून दिला आणि महत्वाचं म्हणजे गेले 1-1.5 वर्ष शाळा बंद, शिक्षण चालू, ऑनलाईन पद्धतीने जी शाळा आपली चालू आहे या ऑनलाईन पद्धतीत झूम मीटिंग कंडक्ट करणं आणि उपक्रम सर्व राबवणं हे ऑनलाईन कार्यक्रमात करण्यासाठी आमच्या तोरणे मॅडम या आम्ही त्यांना टेक्निकल हेडच म्हणतो. तर त्या अतिशय आनंदाने प्रत्येक उपक्रमात छान सहभागी असतात आणि हे सर्व उपक्रम त्यामुळे आमचे अतिशय यशस्वीपणे संपन्न होतात आणि म्हणून त्यांचे मी खास खास आभार मानते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणाऱ्या श्रीमती सानप मॅडम यांनी अतिशय संयुक्तिक असे सूत्रसंचालन केले. त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानते. श्रीमती धामापूरकर मॅडम यांनी वेळोवेळी योग्य सूचना वर्ग शिक्षकांना दिल्या आणि हे सर्व उपक्रम अतिशय यशस्वी होत आहेत त्यामुळे म्हणून त्यांचे मी खास आभार मानते. सर्व वर्ग शिक्षकांचे मी आभार मानते कारण विद्यार्थ्यांना योग्य वेळी सूचना देऊन प्रत्येक उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यास त्यांनी उद्युक्त केले. तसेच गेले या सप्ताहात वेगवेगळे जे उपक्रम आम्ही राबवले त्यातही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्व वर्ग शिक्षक व माझे सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका यांचे मी हार्दिक हार्दिक आभार मानते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचे म्हणजे विद्यार्थिनी आणि पालक हे प्रत्येक उपक्रमात प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, आपल्या शंकांचे निरसन करून घेत आहेत, या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि म्हणून मी सर्व विद्यार्थिनी त्यांचे पालक यांचे मनापासून आभार मानते. आणि आजचा हा कार्यक्रम 1 मिनिट मॅडम, मग 1-2 मिनिटं बोलू का? कारण एक 2 गोष्टी आहेत. एक पहिला तर एक शेवटचा प्रश्न आहे जिने विचारलाय धीर धरू धीर घे धाडस करत. तर पाळी यायच्या आधी
कधी कधी व्हाईट पाणी जातं, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रॉब्लेम खूप मुलींना त्रासदायक ठरतो. म्हणजे ऍक्च्युअल शारीरिक त्रास नसेल पण मानसिक खूप त्रास होतो. तर वाईट सफेद पाणी जाणं किंवा वाईट डिस्चार्ज हे नॉर्मल फिजिओलॉजिकली असू शकतं आणि काही इन्फेक्शन प्रॉब्लेममुळे पण असू शकतं. सर्वसाधारणपणे पाळीच्या मध्यावर म्हणजे सायकलच्या मध्यावर म्हणजे 14व्या 15व्या दिवशी जेव्हा स्त्रीबीज तयार होतं आणि सुटतं, त्यावेळेला नॉर्मली व्हाईट डिस्चार्ज थोडासा जास्त होतो आणि हे फिजिओलॉजिकल असतं आणि त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. इतर वेळेलाही फिजिओलॉजिकली डिस्चार्ज होऊ शकतो. एक महत्वाची गोष्ट, डिस्चार्ज नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल हे वेगळं ओळखण्याची छोटीशी गुरुकिल्ली म्हणा किंवा हे आहे की जर त्याच्याबरोबर खास योनिमार्गाचा खाज येत असेल किंवा जळजळ होत असेल किंवा जो व्हाईट डिस्चार्ज आहे त्याला वास येत असेल घाणेरडा, या 3 गोष्टी असतील तर त्यामध्ये इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. जर तसं नसेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही. जर डिस्चार्ज खूपच जास्त असेल तर ऑफकोर्स डॉक्टरना दाखवणं गरजेचं, बट अदरवाईज त्याच्याविषयी काळजी करण्याचं कारण नाही. आणि बिफोर आपण संपवण्याच्या आधी आमच्या दोघांकडून आम्ही तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आम्हाला ज्याप्रमाणे जमलं तसं केलंय आणि म्हणजे तुमच्या कुठल्याही शंका उरल्या नाहीत. फक्त आता एकच प्रॉब्लेम मला वाटतोय की आता आमच्याकडे येणार कोण? धन्यवाद सर. पुन्हा एकदा म्हणजे जास्तीत जास्त आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वांना व्हावा, हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे मला खूप भावला आणि खरोखरच मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानते. आजचा हा कार्यक्रम अतिशय छान यशस्वी झालेला आहे असं मी ठामपणाने सांगू शकते. मला खूप आनंद वाटतोय. तर हा कार्यक्रम आता म्हणजे सांगता समारंभाकडे आपण वळलेलो आहोत असं म्हणावयास हरकत नाही. तोरणे मॅडम. मी एक ऍडिशन असं करते की आपण डॉक्टर राऊत सरांनी मगाशी त्याचा उल्लेख केला. मला आमचं जेव्हा मगाशी फोनवर बोलणं झालं की त्यांना कार्यक्रम पत्रिका खूप आवडली आणि मी त्यांना हेही म्हटलं की सर तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे तर आपल्या सर्वांच्या पाटील सरांच्या परमिशनने मी सरांना सांगू इच्छिते की कोरोना संपल्यानंतर जेव्हा कधी शाळा व्यवस्थित सुरू होईल ना तेव्हा सर आम्ही आपल्याला पुन्हा एकदा आग्रह करणार आहोत आणि पुन्हा एकदा प्रत्यक्ष आम्ही तुमच्याशी सुसंवाद साधणार आहोत. तर मोकाशी सरांचं देखील आपण या निमित्ताने आभार मानूया. ओके, चालेल. आणि मोकाशी सर्वांनी नेहमीच प्रत्येक कार्यक्रम असला की मोकाशी सर. आवाज बंद झालाय. कुलकर्णी मॅडम चुकून माईक बंद झालाय. मिळेल तेव्हा मी मोकाशी सरांचे माझ्याकडून हार्दिक आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. मनापासून धन्यवाद राऊत साहेब. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. खूपच सुंदर कार्यक्रम झाला. आय थिंक कोणीतरी प्रश्न विचारलाय सारा दळवीने. त्यांना कॉन्टॅक्ट नंबर हवाय तिला. मी चालेल का? टाईप केला तर चालेल का? हो. सर म्हणजे तुमच्याकडे कोण येणार असा प्रश्न पडणार नाही तुम्हाला. खाली लगेचच घेतात कॉन्टॅक्ट नंबर. चॅटबॉक्स मधला नंबर कॉपी पेस्ट करा म्हणजे तो तुमच्यापर्यंत येईल. पहिला माझा आहे, दुसरा डॉक्टर मुग्धा. ...9820894047.
हॅलो हा हॅलो. सर. हॅलो हा पाटील सर. सर, शिक्षण निरीक्षक महाजन साहेब यांनी पण थँक म्हणून मला मेसेज पाठवला आहे वैयक्तिक याच्यावर. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. शिक्षण निरीक्षक आपले महाजन साहेब, हा बापरे. त्यांना मी मगाशी आपल्या कार्यक्रमाची सगळी पत्रिका वगैरे सर्व पाठवलं, तुमचं सर्व हे पाठवलं त्यांना. ते जर पाटील सर मला जॉईंट होता नाही म्हणे, महत्वाच्या मीटिंग आहेत म्हणे आज 12वी आणि 10वीच्या संदर्भात, नाही तर ते स्वतः जॉईंट होणार होते. ओके. धन्यवाद सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.